नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी साठी आपण ही प्लेलिस्ट जी आहे तर ही प्लेलिस्ट क्रिएट केलेली आहे. यामध्ये बघा, इयत्ता 6वीचा जो सामान्य विज्ञान हा जो विषय आहे तर हा विषय आपण अभ्यासणार आहोत. तर यामध्ये जे काही लेक्चर म्हणजे जे काही पाठ असणार आहे तर आपण एक पाठ एका लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. पण त्यामध्ये जो पाठ आहेत तर त्या पाठाचा अभ्यास व्यवस्थित करणार आहोत. त्यामध्ये घटक असतील, उपघटक असतील, तसेच काही महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन दिलेल्या असतात. त्यानंतर उपक्रम असतील, काही तुम्हाला प्रयोग करायला सांगितलेले असतील तर त्याचा पण आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर पाठाखालील जो स्वाध्याय असतो तर तो स्वाध्यायाचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. आणि शेवटी जो उपक्रम दिलेला असतो तर त्या उपक्रमाचा सुद्धा आपण या लेक्चरमधून अभ्यास करणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपले या विषयाचे 1 ते 2 आपले लेक्चर झालेले आहे. जवळपास 2 लेक्चर झालेले आहेत. त्यानंतर आपण जो पुढील पाठ आहे तर तो पुढील पाठ शिकणार आहोत. या अगोदर बघूयात कोणकोणते लेक्चर झालेले आहेत. या ठिकाणी बघा, नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन हा जो पाठ आहे तर ह्या पाठाचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर कालच्या लेक्चरमध्ये आपण सजीव सृष्टी हा जो पाठ आहे तर या पाठाचा आपण अभ्यास केलेला आहे. आता त्यापुढील सजीव सृष्टीचा आता आपण अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये प्राणी, पक्षी, वनस्पती हे जे काही गट पडत असतात तर त्याचा आपण अभ्यास बघितलेला होता. आता त्यापुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे, सजीवांतील जी विविधता आहे, विविधता कशाला म्हणायचं, सजीवांमध्ये विविधतापणा कशा प्रकारे असतो, तसेच त्याचं वर्गीकरण कशा प्रकारे करायचं, मग वर्गीकरण का बरं आपण वर्गीकरण करत असतो, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. तर आजचा आपण हा लेक्चर जे आहे तर हे लेक्चर 3ऱ्या पाठावर असणार आहे, सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण. चला तर हा 3 नंबरचा जो पाठ आहे तर हा पाठ काढूयात. या ठिकाणी बघा, पेज नंबर 18 काढायचा आहे तुम्हाला. पेज नंबर 18 आहे का बघूयात. हो, पेज नंबर 18 वर हा पाठ आपल्याला दिलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठाचं नाव जे आहे सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण. आता जे सजीव आहे, सजीवांविषयी आपण मागील पाठात अभ्यास केलेला आहे. तर आता यापुढे बघा, सजीवांतील विविधता म्हणजे सजीव जे आहे त्यामध्ये वेगळेपणा कशा प्रकारे दिसत असतो, त्यानंतर वर्गीकरण कशासाठी महत्वाचं असतं. तर आपल्याला जर सजीवांचा जर अभ्यास करायचा असेल तर आपण जर वर्गीकरण जर केलं तर नक्कीच आपल्याला अभ्यास जो आहे तर तो अभ्यास सोपा जाणार आहे. आणि जर वर्गीकरणच केलं नाही, जसं आपल्याला वनस्पती किंवा प्राणी भेटतील, डायरेक्ट आपण अभ्यास करायला सुरुवात केली तर त्यामध्ये आपल्याला खूप सारा गोंधळ उडू शकतो. जर वर्गीकरण करून केलं तर नक्कीच आपला अभ्यास जो आहे तो अभ्यास सोपा होणार आहे. तर यामध्ये बघा, ज्या वनस्पती असतात, काही वनस्पती छोट्या असतात, काही वनस्पती झुडपांच्या स्वरूपात असतात, काही रोपांच्या स्वरूपात असतात, काही जे झाडं आहे तर ते झाडांची वाढ कमी असते, काहींची जास्त असते, काही महाकाय वृक्ष पण होत असतात. तर अशा प्रकारे खूप सारे वनस्पती आपल्याला बघायला भेटत असतात. काही पाण्यामध्ये तरंगत असतात, त्यावर सुद्धा काही वनस्पती जगत असतात. काही पाण्याच्या जे स्रोत असतात ते स्रोतांपाशीच आढळत असतात. काही बघा, जे उपयोगी नसणारे गवत सुद्धा आपण बघत असतो. त्यानंतर बघा, जे काही गवत आहे तर ते गवतांचे खूप सारे प्रकार असतात. काही आपल्याला शोभेच्या ज्या काही गोष्टी असतात त्यामध्ये सुद्धा आपण हे लॉन म्हणून आपण यूज करत असतो. किंवा एखाद्या कार्यक्रमाला जर गेला तर काही ठिकाणी बघा, असे लॉन जे आहे तर ते लॉन लावलेले असतात, लॉन गवत असतं बघा ते. तर हे काय आहे, तर वेगवेगळे जे सजीव आहेत म्हणजे वनस्पती असतील, त्या वनस्पतींमधील जे गवत आहे तर ते गवताचं काय एक प्रकारच आहे. तसेच जे बांबू आहे, बांबू पण काय आहे, एक गवताचाच प्रकार आहे. जरी तो उंच असला, कठीण असला, पण तो काय आहे, एक प्रकारे गवताचाच प्रकार आहे. आपण एक कशा प्रकारे शोधून काढलेला आहे, पण नेमकी विविधता शोधण्यासाठी कोणत्या सायंटिस्टनी
पुढाकार घेतलेला आहे किंवा सजीवांतील विविधता शोधण्यासाठी कोणी अभ्यास केलेला आहे, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तसेच वनस्पतींचा माहिती बघितली, तसेच आपण प्राण्यांची पण बघणार आहोत. कोणकोणते प्राणी आपण मागच्या पाठात बघितलं, पाळीव प्राणी, उपयोगी पडणारे, हिंस्र प्राणी बघितलं आणि आपल्याला उपयोगी नसणारे प्राणी याचा पण आपण मागच्या पाठात अभ्यास बघितलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता त्याच्या पुढे जाऊन त्यांची विविधता म्हणजे एकच जर प्राणी असला, जरी कुत्रा असला, कुत्र्यामध्ये बघा काही वेगवेगळ्या संकरित जातींचे जे कुत्रे आहेत तर ते वेगवेगळे असतात. काहींची हाईट जी आहे हाईट छोटीच ठेवली जाते, काहींची मोठी ठेवली जाते. काही जे कुत्रे आहेत तर ते भटके कुत्रे जे असतात बघा, तर ते जे आहे तर त्यांच्यात विविधता आपल्याला दिसून येत असते. तर हे कशा प्रकारे आपण वर्गीकरण केलेलं आहे तर त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तसंच बघा गुलाबाचं झाड जर बघितलं, झाड गुलाबाचंच असतं पण त्यामध्ये फुलांचे प्रकार वेगवेगळे असतात. काही गुलाबाचे झाड जे आहेत तर ते छोटेच असतात, काही मोठे साईज पण त्याची होत असते. जवळपास 4 ते 5 फूट पण गुलाबाचे झाड जे आहे तर ते वाढलेलं आपल्याला दिसून येत असतं. मग ही जी काय विविधता आहे ही विविधता आपण अभ्यासणार आहोत. खूप सारा छान असा हा पाठ आहे. या पाठामध्ये एकदम सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहे, जेणेकरून आपण दैनंदिन जीवन जगत असताना बघा जे काय आपण गोष्टी बघत असतो, नेमकी वर्गीकरण कशा प्रकारे आपण करू शकतो. एखादा जरी आपल्याला झाड भेटलं, जरी त्याची माहिती माहीत नसेल तरी आपण त्या झाडाची माहिती आपण जे काही संस्था आहे तर त्या संस्थेच्या मार्फत आपण घेऊ शकतो. हे मागील पाठामध्ये बघितलेलं आहे. तसेच काही वेबसाईट पण आहेत तर त्या वेबसाईटवर पण तुम्ही वनस्पती, प्राणी, पक्षी यांचा तुम्ही अभ्यास करू शकता. तर यासाठी काही वेबसाईट पण या पाठामध्ये दिलेला आहे, त्याचा पण आपण अभ्यास करणार आहोत. अशा प्रकारे संपूर्ण जे घटक आहेत त्याच्यातले उपघटक असतील, संपूर्ण छोट्या ज्या बाबी आहेत त्या छोट्या बाबींचा आपण अभ्यास करणार आहोत. चला तर जास्त वेळ न घालता आपल्या या पाठाला सुरुवात करूया. या अगोदर आपण बेसिक माहिती घेतलेली आहे, म्हणजे तुम्हाला नेमकी कळेल की पाठामध्ये आपण काय गोष्टी शिकणार आहोत. एकदम छान प्रकारे आपण हा पाठ जो आहे तर हा पाठ शिकणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला काही इन्फॉर्मेशन विचारलेले आहे, थोडे आठवा. सजीवांचे अस्तित्व पृथ्वीच्या कोणकोणत्या आवरणामध्ये दिसून येत असते. बघा आता जे सजीव आहेत, आपण आपल्या पृथ्वीवर जीवसृष्टी आहे आपण असं म्हणतो, पण ती पृथ्वी आहे, पृथ्वीवर ठिकठिकाणी असणारे भौगोलिक परिस्थिती आपल्याला खूप भिन्न आहे. बरोबर आहे. जे सजीवांचे अस्तित्व पृथ्वीच्या कोणकोणत्या आवरणामध्ये दिसून येतं, आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. तर त्यामध्ये बघा आपलं पृथ्वीचं जी जमीन आहे, जमिनीवर पण आपल्याला सजीवांचे अस्तित्व दिसत असते. त्यानंतर जे आवरण आहे बघा, तपांबर असतील, स्थितांबर, मध्यंबर, आयनांबर आणि बाह्यांबर असे काही पृथ्वीचे जे आहे तर ते आवरण जे आहे तर ते आवरण आपल्याला बघायला भेटत असतात. तसेच बघा जे वरचे झाले, त्यानंतर जमिनीखाली पण काय आवरण आहेत तर ते पण त्यामध्ये पण काही जमिनीमध्ये सुद्धा आपल्याला सजीव जे आहेत ते सजीव राहताना दिसून येत असतात. तर मग यामध्ये आपल्याला या सजीव कुठे आढळून येतात त्याचं आता बघूयात. म्हणजे जिथे परिस्थिती चांगली आहे, आता एखादा सजीव असेल त्याला जमिनीमध्ये त्याच्या ज्या प्राण्याला जे वातावरण लागत असतं ते वातावरण जर त्याला जमिनीमध्ये भेटलं तर तो जमिनीमध्ये राहतो. काही हवेमध्ये राहत असतात सजीव, म्हणजे हवेमध्ये बघा पक्षी असतात तर त्यांना कुठे म्हणजे त्यांचं जे शरीर आहे, शरीर रचना जी आहे तर त्यानुसार त्यांना ज्या ठिकाणी त्यांची परिस्थिती जी असते त्या परिस्थितीवर ते डिपेंड असतं की एखाद्याला म्हणजे एखाद्या पक्षाला हवेत उडावं वाटतं, मग त्या ठिकाणी बघा आपण म्हणू शकतो सजीवांचे जे अस्तित्व आहे तर त्यावर डिपेंड असतं. एखादी भौगोलिक परिस्थिती, त्याला जर ती भौगोलिक परिस्थिती जर सूट झाली तर त्या ठिकाणी तो सजीव जो आहे तर सजीव राहत असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवर ठिकठिकाणी असणारी भौगोलिक परिस्थिती खूप भिन्न आहे. बघा पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी बघा भौगोलिक परिस्थिती जी आहे तर ती वेगवेगळी आपल्याला दिसून येत असते. काही ठिकाणी समुद्र किनारा आहे, काही ठिकाणी थंड वारे येत असतात, काही ठिकाणी खूप उष्णताच असते, काही ठिकाणी वाळवंट असतो, काही ठिकाणी बघा काटेरी झुडपं तुम्हाला बघायला भेटतात, काही ठिकाणी मोठमोठे झाडं जे आहेत तर ते बघायला भेटत असतात. तसेच बघा अजून आपण सांगू शकतो
की काही ठिकाणी बघा जे वनस्पती आहे खूप वृक्ष तुम्हाला बघायला भेटतील, काही ठिकाणी बघायलाच भेटणार नाही. हे काय आहे तर ती एखाद्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती असते तर त्यावर वेगवेगळे जे सजीव आहेत तर ते सजीव राहत असतात. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो पृथ्वीवर ठिकठिकाणी असणारी भौगोलिक परिस्थिती खूप भिन्न आहे. ही भिन्न परिस्थितीमध्ये सजीवांचे अस्तित्व आपल्याला आढळते. बघा वेगवेगळ्या परिस्थितीत आपल्याला हे जे सजीव आहेत ते सजीवांचं अस्तित्व आपल्याला आढळून येत असतं. आपण एखाद्या ठिकाणी राहतो म्हणजे बघा आपण आपण एखाद्या ठिकाणी राहतो म्हणजे त्या ठिकाणच्या परिस्थितीशी आपण जुळून घेतो. बघा जर आपल्याला वाळवंटात जर राहायला लावलं, तेथील जर परिस्थिती जर चांगली असेल, आपल्याला जर सूट झालेली असेल तर त्या परिस्थितीत जर आपण जुळून घेतलं तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी आपलं अस्तित्व जे आहे तर ते अस्तित्व आपल्याला दिसून येत असतं. म्हणजेच परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता सजीवांमध्ये असल्याचे विविध प्रकारचे सजीव टिकून राहिलेले आहेत. बघा मग सजीवांचं जी आपण म्हणू शकतो जुळून घेण्याची म्हणजे परिस्थितीशी जुळून घेण्याची जी क्षमता आहे सजीवांमध्ये असल्याने विविध प्रकारचे सजीव जे आहेत ते टिकून राहिलेले आपल्याला दिसून येत असतात. जरी आपलं भौगोलिक परिस्थिती जरी भिन्न भिन्न असेल पण त्या ठिकाणी टिकून राहण्याची जी क्षमता आहे सजीवांमध्ये, त्यामुळे हा सजीव जो आहे तर हा सजीव पृथ्वी तलावर आपल्याला टिकून राहिलेला आपल्याला दिसून येत असतो. त्यामध्ये बघा तुम्ही पाहिलेले सर्व वनस्पती व प्राणी एकसारखे आहेत का? बघा आतापर्यंत आपण वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीमध्ये भौगोलिक ज्या स्थिती आहे, समजा प्रदेश असेल, भौगोलिक प्रदेश किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही भेट दिलेली असेल त्या ठिकाणचे जे प्राणी असतील वनस्पती असतील यांचं तुम्ही निरीक्षण करतच असतात. तसेच बघा जर तुम्ही प्रवास करत असणार तर प्रवासाच्या वेळेस सुद्धा तुम्हाला रस्त्याच्या कडेला खूप सारे वनस्पती झाडे दिसत असतात. तर काही ठिकाणी बघा खूप खूप किलोमीटर जर तुम्ही प्रवास केला तर काही ठिकाणी तुम्हाला हिरवीगार झाडे दिसतील, काही ठिकाणी बघा झाडच दिसणार नाही, काही ठिकाणी वाळलेले झाडे दिसतील, काही ठिकाणी काटेरीच झाडे दिसतात. तर ही काय आहे तर विविधता असते. मग आपल्याला यामध्ये हे शिकायचं आहे की जी वनस्पतीची विविधता असते तर ती कशा प्रकारे असते. आपण म्हणतो काही ठिकाणी खूप चांगले झाडे असतात, पण का तर त्या ठिकाणची जी स्थिती आहे तर त्या स्थितीशी त्यांनी जुळून घेतलेलं आहे. काही ठिकाणी त्यांना पोषक वातावरण त्या ठिकाणी भेटलेलं आहे. आता काही ठिकाणी जे झाडं असतात वाळवंटात काही झाडे आता ते आपल्या ठिकाणी येत असतील का तर नाही. म्हणजे हे काय जे आहे तर त्या परिस्थितीमध्ये जे सूट झालेले आहे ते त्या ठिकाणी झाडं येत असतात. तर आपल्याला हे शिकायचं आहे वनस्पतींची जी विविधता आहे आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी दिसत असते. तर हेच आता शिकूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो पहिला घटक आहे या पाठातील तर तो असणार आहे वनस्पतीची विविधता. यामध्ये बघा आपल्या भोवती अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात. आता बघा तुम्ही जिथे राहत असता तुमच्या राहत्या घरी बघा फळांचे झाडे असतील, फुलांचे झाडं असतील, काही शोचे पण झाडे असतात. तर त्यामध्ये विविधता असते. बघा काही झाडांची हाईट जी आहे तर ती कमीच असते, काही झुडपे असतात, तर काही बघा मोगरा असेल, मोगऱ्याचं झाड असेल, गुलाबाचं झाड असेल त्याला काटे असतात, मोगऱ्याच्या झाडाला काटे नसतात. दोन्ही पण सुगंधी फुलं देत असतात, परंतु त्यांची जी रचना आहे तसेच त्यांच्यामध्ये जे काही विविधता आहे तर त्यामुळे ते ओळखले जात असतात. तर मग बघा आपल्या भोवती अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात. काही वनस्पती गवतासारख्या खुरट्या तर काही वनस्पती उंच डेरेदार असतात. बघा आपण रस्त्याच्या कडाने किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला बघा बारीक बारीक असं गवत जे आहे तर ते गवत आलेलं दिसतं. पण ते गवतासारख्या काही वनस्पती असतात तर काय आंबा असेल, त्यानंतर फणस असेल, अजून कोणकोणती झाडे असतील, अजून चिक्कूचं झाड असेल, असे काही जे आपण फळे खात असतो ते फळांची झाडं कशी असतात तर मोठे होतात, डौलेदार होत असतात. म्हणजेच काही झाडं जे आहे तर ते छोटे असतात, काही वनस्पती छोटे असतात तर काही वनस्पती मोठे डौलेदार काही वर्षांनी होत असतात. म्हणजे ही काय जे आहे तर ती वनस्पतींमध्ये विविधता असते. काही वनस्पती पाण्याखाली तर काही पाण्यावर तरंगताना दिसतात. आता तुम्ही जेव्हा एखाद्या नदीच्या
जवळ गेलेले असाल किंवा एखाद्या तलावाच्या जवळ गेलेले असाल किंवा जे असे डबके साचत असतात बघा त्या ठिकाणी किंवा एखादा वाहळा असेल अशा ठिकाणी बघा तुम्हाला काही वनस्पती आढळून येत असतात. तर काही बघा असे पाण्यावर तरंगताना दिसतात काही वनस्पती, तसेच काही वनस्पती पाण्याखाली सुद्धा तुम्हाला दिसतात. जर तुम्ही नॅशनल जिओग्राफीवर जर बघितलं तुम्हाला ते वेबसाईट पण तुम्हाला सांगणार आहे शेवट त्या या पाठामध्ये दिलेल्या आहे. तर त्यामध्ये बघा त्या वनस्पती आहे तर त्या वनस्पती पाण्यावर तरंगतात तरी पण ते आपलं जे उपजीविका आहे तर ती उपजीविका पण करत असतात. त्यामध्ये काही परपोषी असतात काही स्वयंपोषी असतात. तर हे पण आपण शिकणार आहोत. तर बघा काही वनस्पती पाण्याखाली राहतात काही पाण्यावर तरंगतात काही ना आपलं जे पाणी असतं पाण्याच्या साईडला पण आलेले आपल्याला दिसून येत असतात. त्यानंतर बघा वाळवंटामध्येही आपल्याला काही वनस्पती वाढताना दिसतात. बघा आता वाळवंट जरी असलं परंतु तिथे पण वनस्पती काही तुम्हाला दिसून येत असतात. एवढेच नाही तर एकाच प्रकारच्या वनस्पतीमध्येही आपल्याला विविधता आढळते. आपण बघितलेलं आहे जरी गुलाबाचं झाड असलं परंतु काहींची फुले बघा पांढऱ्या कलरची, काहींची लाल, काही डार्क लाल असतात, काही चॉकलेटी असतात. विविध कलरचे आपल्याला आता गुलाबाचे जे झाड आहे तर ते दिसून येत असतात. तसेच बघा काही आंबा असेल आंब्याचे पण जे फळे येत असतात तर ते फळांची चव वेगवेगळी असते. वेगवेगळ्या प्रकारचे काही कलमी असतात काही गावठी असतात. तसेच काही रत्नागिरीचे जे आंबे आहेत त्यांची चव वेगळी असते. आपल्या दुसऱ्या गावाकडची आंब्याची चव वेगवेगळी असते. तर हा काय आहे हे जे आपण म्हणत असतो तर हे काय जे आहे तर ते विविधता आहे असे आपण म्हणत असतो. जसे गुलाबाचे विविध प्रकार असतील, वेगवेगळ्या चवीचे आंबे, तांदळाचे किंवा गव्हाचे विविध प्रकार. बघा आपण शेती करत असतो शेतीमध्ये बघा तांदळाचे विविध जाती असतात. त्यामध्ये इंद्रायणी असेल, तसेच काळ भात असेल, तसेच एगाचा राट असेल, तसेच ओमथ्री हे काय आहे तर ते भाताचे प्रकार असतील. जसं आपण पुढे जाऊ तसं म्हणजे नवनवीन जसे शोध लागतात तसे तांदळाचे असतील गव्हाचे असतील तर विविध जाती ज्या आहेत तर ते विविध जाती आपण शोधून काढत असतो जेणेकरून आपल्याला चांगले जे धान्य आहे लवकरात लवकर चांगल्या क्वालिटीचे धान्य भेटण्यासाठी आपण विविध ज्या जाती आहेत तर त्या जाती शोधून काढत असतो. त्यानंतर बघा काही वनस्पतींना तर खोड, पान, मूळ नसते. बघा काही ज्या वनस्पती असतात तर काहींना खोड पण नसतं, पान पण नसतं आणि मूळ पण नसतं. अशा काही वनस्पती आपल्याला आढळतात. तसेच काहींना बघा खोड असतं, काहींना पाने असतात, काहींना मुळं असतात, काहींना पानस असतात कधी नसतात. हे जे आहे तर हे आपल्याला विविधतेमध्ये शिकायचं आहे. सर्वसामान्य वनस्पतींपेक्षा त्या वेगवेगळ्या असतात. बघा हे ज्या काही वनस्पती आहेत तर त्या सर्वसामान्य वनस्पतींपेक्षा वेगळ्या असतात. तर आपण दैनंदिन जीवनात आपल्या शाळेच्या आवारामध्ये तसेच घरी जे काही वनस्पती बघतो तर त्यांना बघा मुळं असतात, पाने पण असतात, काहींना फुलं येतात, काहींना फुलं आल्यानंतर फळे पण येत असतात. हे आपल्याला सर्वसाधारण आपण असं म्हणत असतो. परंतु काही ज्या वनस्पती आहे त्यांना खोड नसतं, पान नसतं, मूळ नसतं. हे काय वनस्पती आहे तर त्या सर्वसामान्य वनस्पतीपेक्षा त्या वेगळ्या असतात. या वनस्पतींच्या विविधतेचा आपण अभ्यास करूया. आता हे काय जी विविधता आहे या वनस्पतींमध्ये तर त्याचा आता अभ्यास करूयात. बघा याने एका निसर्गातील एक चांगला फोटो घेतलेला आहे. यामध्ये तुम्हाला दिसत असेल बघा या ठिकाणी हे काँग्रेस गवत म्हणत असतो आपण. त्यानंतर इथे बघा हिरवेगार झाडे दिलेले आहे, काही गवत पण दिलेले आहे, काही मोठमोठे झाडे पण इथे दिलेले आहे. या ठिकाणी डौलेदार झाडं पण काही दिसत आहे, काही काटेरी झाडं पण आहे. त्यानंतर जे पाणी साठलेलं आहे तर ते पाण्यांमध्ये पण काही ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बघा छोटे छोटे काही वनस्पती आहेत तर त्या तुम्हाला आढळून येत असतात. तर काहींचा कलर बघा पिवळसर असतो, काहींचा डार्क हिरवा असतो. अशा प्रकारे जे वनस्पती आहेत त्या वनस्पतींचे वेगवेगळे प्रकार असतील, रचना असेल तर आपल्याला दिसून येत असते. यामध्ये बघा
वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात. बघा, ज्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण स्वयंपोषी असे म्हणत असतो. त्यानंतर बघा, उदाहरणार्थ आता स्वयंपोषी कोणकोणते आहेत? जास्वंद असतील, त्यामध्ये डाळिंब असेल, सदाफुली, अशा प्रकारचे काय वनस्पती आहेत. आंबा असेल, चिकू असेल, हे जे काय वनस्पती आहेत ते काय करतात? स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. परंतु काही वनस्पती ज्या आहेत जसे की बुरशी असेल, बांडगुळ असेल, अमरवेल आहे, मात्र इतर वनस्पतींचा अन्नासाठी उपयोग करतात. बघा, काही वनस्पती स्वयंपोषी असतात तर काही परपोषी असतात. स्वयंपोषी कोण? जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात तर त्यांना आपण स्वयंपोषी म्हणतो. जे इतर काही वनस्पती आहे जसे की बुरशी असेल, बांडगुळ, अमरवेल, मात्र वनस्पतींचा अन्नासाठी उपयोग करतात. बघा, म्हणजे ते दुसऱ्यांवर अवलंबून असतात त्यांना आपण परपोषी वनस्पती म्हणतो. जसं की आपण सजीव आहे, आता सजीवांमध्ये जे प्राणी आहेत ते प्राणी जे आहेत प्राणी परपोषी आहेत, तसे काही वनस्पती जे आहेत त्या वनस्पती पण परपोषी असतात, त्या इतरांवर अवलंबून असतात. जर तुम्हाला व्याख्या आली तर याचं तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. बघा, स्वयंपोषी कशाला म्हणायचं आणि परपोषी कशाला म्हणायचं, या ठिकाणी या दोन्ही व्याख्या दिलेल्या आहे. व्यवस्थित वाचून घ्या, म्हणजे जरी तुम्हाला पेपरला प्रश्न आला तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे. तर बघा, घटपर्णी सारखी वनस्पती तर कीटकभक्षी आहे. बघा, आपण फक्त म्हणत असतो की वनस्पती ज्या आहेत ते स्वतःच अन्न म्हणजे ते स्वयंपोषी असतात. काही त्याच्यामध्ये अजून शोध घेतला, ही विविधता आहे. जसं आपण त्यामध्ये शोध घेऊ तसं आपण वर्गीकरण करू तसं आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटत असतात. आपण सुरुवातीला काय म्हणायचो की वनस्पती स्वयंपोषी असतात. जसं आपण त्याच्यामध्ये अभ्यास केला आपल्याला समजलं की काय वनस्पती स्वयंपोषी आहेत तर काही वनस्पती परपोषी आहेत. आता घटपर्णी सारखे काही वनस्पती अजून त्यामध्ये डीप अभ्यास केला आपण तर आपल्याला समजलं की काही वनस्पती ज्या आहेत त्या कीटकभक्षी आहे. त्यामध्ये कोणती वनस्पती येते? ही घटपर्णी जी वनस्पती आहे तर ही घटपर्णी वनस्पती कीटकभक्षी आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी बघा, वनस्पतीची रचना आपल्याला चांगली छान माहिती दिलेली आहे यामध्ये, तर ती माहिती बघूयात. सर्वसाधारणपणे वनस्पतीची रचना 2 भागांमध्ये होते. बघा, साधारणपणे आपण जे 2 भाग म्हणत असतो, एक आहे जमिनीखालील आणि एक आहे जमिनीवर. आता जमिनीखालील जे मुळं आहेत आणि आपण जमिनीवर जे असतं तर ते पहिलं खोड, पान, फूल आणि फळ अशा प्रकारे आपण रचना केलेली आहे. तर बघा, सर्वसाधारणपणे वनस्पतीचे 2 भागांमध्ये आपण रचना करत असतो. जमिनीच्या वर असणारा खोडाचा भाग व जमिनीच्या खाली असणारा मुळाचा भाग, असे 2 भाग आहेत. जमिनीवरचा भाग खोडाचा भाग आणि जमिनी खालचा भाग मुळाचा भाग. अशा प्रकारे वनस्पतीचे प्रामुख्याने मूळ, खोड, पान हे घटक असून वेळोवेळी पुनरुत्पादनासाठी त्यांना फुले येतात व त्यानंतर फुलांचे रूपांतर फळामध्ये होत असते. म्हणजे बघा, पुनरुत्पादन करण्यासाठी त्यांना फुले येतात, फुले आल्यानंतर काही कालानंतर त्यांना फळे पण येऊ लागत असतात. या फळांपासून बिया मिळतात, बियांपासून नवीन वनस्पती तयार होत असतात. तर बघा, पुनरुत्पादन कशा प्रकारे होत असतं? फुले येत असतात, फुल्यानंतर फळं आल्यानंतर त्यामधील काय बिया आहेत ते बिया परत जर जमिनीमध्ये पडल्या तर जमिनीमधून छान असे रोप जे आहेत किंवा त्याचं झाड जे आहे तर ते झाड आलेलं आपल्याला दिसून येत असतं. तर ही वनस्पतीची रचना आहे तर त्या रचनेविषयी माहिती दिलेली आहे. आता यामध्ये बघूयात कशा प्रकारे ही रचना असते. नेमकी जे आपण मूळ म्हणत असतो, खोड, पान, फूल, फळ, मग ही यांची माहिती जी आहे तर ती माहिती आता बघूयात. सुरुवातीला आपण या ठिकाणी जी वनस्पती दिलेली आहे यामध्ये बघा, ही जमीन आहे, जमिनीच्या खाली एक आपण भाग म्हणत असतो आणि एक जमिनीच्या वर. तर बघा, जो जमिनीखालील भाग आहे मूळ आहे तर त्या मुळाचा आपण आता माहिती घेऊयात. माती घट्ट धरून ठेवणे वनस्पतीला आधार देते. जमिनीतील
पाण्याचे व पोषक तत्वाचे शोषण व वहन करते. ही मुळाची मुख्य काय आहे कार्य आहेत. गाजर, मुळा यांमध्ये मूळ अन्न साठा करण्याचेही कार्य करते. मुळांचे दोन प्रकार आहेत, सोट मूळ आणि तंतुमूळ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मूळ काय करत असते, माती जी आहे ती माती घट्ट धरून ठेवत असते. तसेच अजून वनस्पतीला आधार पण देत असते. त्यानंतर बघा जमिनीमध्ये जे काही पाणी असेल तसे पोषक घटक असतील तर त्यांचं वहन करत असतात. व मुख्य कार्य म्हणजे मुळाचे मुख्य कार्य काय आहे तर ते वहन करणे आहे. म्हणजे जमिनीतील जे काही पाणी असेल, पोषक तत्व असेल तर ते वनस्पतीला पाठवण्याचे काम किंवा वहन करण्याचे काम हे मूळ करत असतात. गाजर असेल, मुळा यांमध्ये मूळ जे आहे तर ते अन्नसाठा करण्याचे कार्य करत असते. जर तुम्ही गाजर बघितलं असेल, गाजर काय असतं जमिनीच्या खाली असतं. यामध्ये काय होत असतं, गाजर किंवा मुळा असेल हे काय आहे जमिनीच्या खाली वाढत असतात. हे काय करतात की अन्नसाठा जो आहे तर तो अन्नसाठा त्यामध्ये साठून असतो. गाजरमध्ये, मुळामध्ये ते काय करतात अन्न साठवून ठेवण्याचे काम करत असतात. तर बघा मुळांचे काही प्रकार पडत असतात त्यामध्ये. बघा काय आहे, सोटमूळ त्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. अशा प्रकारे सोटमूळ असतं आणि काही तंतमुळ असतात. असे दोन प्रकार पडतात. सोटमूळ तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे असतं आणि जे तंतमुळ असतं तंतुमूळ तर हे अशा प्रकारे असतं. त्यामध्ये बघा सोटमुळामध्ये कोणकोणते झाडं येत असतात किंवा वनस्पती, जास्वंद, वड अशासारखे जे वनस्पती आहे तर ते सोटमूळ यामध्ये येत असतात. त्यानंतर बघा कांदा असेल, गवत असेल हे काय आहे तंतमुळ आहेत. मग बघा तुम्ही कांद्याचं जर झाड उपटत असाल तर ते लवकर उपटलं जातं. तसंच बघा म्हणजे तंतुमय मुळा आहे तर ते नाजूक असतात आणि सोटमुळं जे आहे तर बघा जर जास्वंद झाड तुम्ही उपटायला गेले किंवा वडाचं झाड तर ते काय असतात घट्ट असतात. म्हणजे खूप त्याचे खोलवर मुळं गेलेले तुम्हाला दिसून येत असतात आणि ते भक्कम पण असतात. त्यामुळे जे झाड आहे जास्वंद झाड तुम्ही उपटायला गेले तर खूप त्रास होत असतो किंवा ते उपटत नाही लवकर. अशा प्रकारे दोघांचा तुम्ही फरक सांगू शकता. आता हे झालं आपण जमिनीखालील भाग बघितला. आता जमिनीवर पहिला जो भाग आहे आपण रचना बघितलेली आहे. त्यामध्ये आहे पहिलं खोड. पहिला आपण खोडाचा अभ्यास करू, त्यानंतर पान, फूल आणि फळ अशा प्रकारे. तर खोड जो आहे तर खोडामध्ये बघा वनस्पती उंची, आकार खोडावर अवलंबून असतो. बघा खोड जी आहे तर ती वनस्पतीची उंची, आकार या खोडावर अवलंबून असते. खोड हे अन्न निर्मिती तसंच अन्नवहन, अन्नसाठा व काही वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाचे कार्य करत असतात. बघा आता वनस्पतीची जी उंची व आकार आहे तर तो खोडावर अवलंबून असतो. काही खोड बघा अन्न निर्मिती करत असतात, काही खोड जे आहे तर ते अन्न वहन करत असतात. म्हणजे अन्नाचं वहन जे आहे इतर फांद्या असतील, फुले असतील, फळं आहे तर त्यांना पाठवत असतात. त्यानंतर अन्न साठा काही करत असतात. काही खोड जे आहे त्यामध्ये अन्न साठवून ठेवण्याचं म्हणजे जे वनस्पतीचं अन्न आहे तर ते साठवून ठेवण्याचं काम हे खोड करत असतं. व काही वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाचं कार्य करत असतं. बघा जर तुम्ही गुलाबाची फांदी लावली तर ते काय करतं पुनरुत्पादनाचं काम करत असतं. किंवा जास्वंदाची जर तुम्ही फांदी लावली तर ते जर ती परत जमिनीत गाडली तुम्ही आणि थोडी वर ठेवली तर ते काय होतं त्याच्यापासून नवीन एक झाड तयार होत असतं. म्हणजे ते पुनरुत्पादनासाठी सुद्धा काही खोड जे आहे तर ते खोड कार्य करत असतात. याशिवाय ते वनस्पतीच्या इतर भागांना आधार देतात. बघा तसेच बघा वनस्पतीचे जे अवयव आहेत तर इतर अवयव असतील किंवा भाग म्हणू शकतो आपण वनस्पतीच्या इतर भागांना सुद्धा जे खोड आहे तर ते खोड आधार देत असतं. म्हणजे जसे पाने असतील, फुले असतील, फळे असतील तर यांना आधार देण्याचं काम कोण करत असतं तर खोड करत असतं. त्यानंतर आता खोड बघितलेलं आहे. त्यानंतर आता खोड नंतर आपण काय बघूयात, पाने बघूयात. खोडानंतर काय पाने, म्हणजे हळूहळू एक एक स्टेप आपण बघणार आहोत. आता पान हे पसरट असते. अन्न निर्मितीमध्ये त्याची महत्वाची भूमिका आहे. पाने मुख्यत्वे साधी व संयुक्त अशा दोन प्रकारची असतात.
आता या पानांमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात, काही साधे पाने असतात या ठिकाणी बघा, म्हणजे एक सिंपल पान असतं, एक साधं पान असतं, त्याला आपण साधे पान म्हणत असतो. यामध्ये कोणते, जे जास्वंदाचं झाड आहे तर याचं एक साधं पान असतं. परंतु काही बघा संयुक्त पान असतात. हे बघा अशा प्रकारे एवढं मोठं जे पान आहे तर हे तुम्ही बघू शकता. हे कसं आहे, साधं पान, परंतु हे जे काय आहे तर ते संयुक्त पान असतं. अशा प्रकारे याला आपण संयुक्त पान असे म्हणत असतो. उदाहरणार्थ जर गुलाबाचे पान बघितले, म्हणजे एकच पान, त्याला काय होतात तर बाकीचे जे पानं जे आहेत ते आलेले दिसतात. यामध्ये सुद्धा तुम्हाला साधे पान आणि संयुक्त पान जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजून येणार आहे. त्यामध्ये बघा आपण मागच्या पाठामध्ये बघितलेलं आहे, वनस्पती जे आहे तर ते वनस्पतीच्या पानामार्फत काय करत असतात, अन्न निर्मितीची प्रक्रिया करत असतात. तर यामध्ये बघा पानं काही पसरट असतात आपण बघितलेले आहे. तसेच बघा अन्न निर्मितीमध्ये त्याची महत्वाची भूमिका असते. म्हणजे अन्न निर्मिती करण्यासाठी बघा पानाचा खूप आपल्याला उपयोग दिसून येत असतो. तसेच बघा पाने मुख्यत्वे साधी व संयुक्त अशा दोन प्रकारचे असतात, ही आपण माहिती घेतलेली आहे. म्हणजे आपण मुळाची माहिती घेतली, मुळाचे पण दोन प्रकार पडतात, एक तंतुमय असेल या ठिकाणी बघा, तंतुमय आणि सोटमूळ. त्यानंतर मग पुढे वर जमिनीखालील बघितला आपण भाग, आणि आता जमिनीवरचे बघत आहोत. खोडाचं माहिती घेतलेली आहे, खोडानंतर पानाची माहिती घेतलेली आहे. पानं कशी असतात, दोन प्रकारचे, एक साधे पान आणि एक संयुक्त पान, अशा प्रकारे. आता त्यानंतर बघा झाड जे आहे जेव्हा वाढत असतं, खोड झाल्यानंतर पानं येत असतात, पानानंतर फुल येत असतं. आता फुलाचा अभ्यास करूयात, म्हणजे तुम्हाला जी माहिती आहे तर ती व्यवस्थित समजणार आहे. मग बघा एखाद्या झाडाला जर फुल आलं तर त्या फुलाची कशा प्रकारे गरज किंवा आपण म्हणत असतो वनस्पती कार्य करत असतात. तर बघा वनस्पतींचा हा आकर्षक भाग असतो. बघा ज्या वनस्पती असतात तर तिचा हा आकर्षक भाग असतो. फूल लांब, आखूड, देठाने खोडाला जोडलेले असते. बघा फुलं जे आहे तर ते काही लांब असतात तर काही आखूड असतात, देठाने खोडाला जोडलेले असतात. त्याचं फुलाचं जे देठ असतं तर ते देठ खोड जे असतं ते खोडाला जॉईंट असतं. आपण या ठिकाणी बघू शकतो काही फुलं दिलेली आहे, तर यांचं जे देठ आहे तर देठ कशाला जोडलेला आहे, खोडाला जोडलेला आहे, आपण बघू शकतो. त्यानंतर बघा खोडाला जोडले असते. फुलाला विशिष्ट रंग व आकार असतो. बघा फुलाला विशिष्ट रंग, खोडाला नाही सॉरी, फुलाला विशिष्ट रंग व आकार असतो. फुलं जे आहेत तर त्यांना काही बघा काही गुलाबासारखे असतात तर काही मोगऱ्यासारखे असतात. म्हणजे विविध आपल्याला त्याचा आकार जो आहे तर तो आकार दिसून येत असतो. काहींचा रंग लाल असतो, काहींचा पिवळा असतो, काहींचा सफेद असतो, काहींचा डार्क लाल असतो. विविध आपल्याला कलर जे आहे ते कलर बघायला भेटत असतात. तर हा वनस्पतीचा जो आहे तर तो आकर्षक भाग कोणता आहे तर फुलं असणार आहे. त्यानंतर फुलं आल्यानंतर मग पुढचं रूप प्रोसेस असते, मग फुलाचं रूपांतर फळामध्ये होत असतं. काही फुले सुगंधी असतात, त्यांचं फळ होत नाही, परंतु काही फळांची झाडे असतात तर त्यांना अगोदर फुलं येत असतात आणि त्यानंतर फळे येत असतात. आपण हे बघितलेलंच आहे. यामध्ये बघा हे पुनरुत्पादनाचे महत्वाचे साधन आहे. फुलं जे आहे तर ते काय आहे, पुनरुत्पादनाचे साधन असते. आता आपण फुलांविषयी माहिती घेतलेली आहे. त्यानंतर पुढची जी प्रोसेस असते वनस्पतीची तर ती फळं असते. तर फळं कशाला म्हणायचं तर ते बघूयात. फळं ही वेगवेगळ्या आकाराची असतात. जसं फुलं वेगवेगळ्या आकाराची असतात तसेच फळं पण वेगवेगळ्या आकाराची असतात. बघा टमाटा असेल, त्यानंतर आंबा असेल, तसेच पपई असेल, त्यानंतर चिकू असेल, तसेच अजून कोणकोणते द्राक्ष असतील, संत्रे असतील. हे काय आहे तर ते विविध आकाराची फळे आपल्याला बघायला भेटत असतात. आंब्यामध्ये पण बघा काय आंबे छोटे असतात, काय मोठे असतात, काय टमाटे छोटे मोठे. यामध्ये आकार जो आहे तर तो आकार प्रत्येक फळाचा जो आहे तर तो वेगवेगळा आपल्याला दिसून येत असतो. म्हणजेच आपल्याला त्यामध्ये विविधता जी आहे तर ती विविधता बघायला भेटत असते. आता बघा फळे जे आहेत तर ते फळांमध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक बिया असतात. बघा काही फळांमध्ये एक बी असते,
काही फळांमध्ये अनेक बिया असतात, म्हणजे एकापेक्षा अधिक बिया असतात. घेवडा असेल, वाटाणा या शेंगा म्हणजे फळेच आहेत. बघा आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल, घेवडा असतो, आता घेवडा असेल, वाटाणा असेल किंवा शेंगा असेल, त्यांना अगोदर फुले येतात, फुलं आल्यानंतर फळं येत असतात. मग हे काय आहेत? घेवडा असेल, वाटाणा असेल, शेंगा असतील, तर हे काय आहे? फळे आहेत. तसेच बघा आता आपलं या ठिकाणी बघा काही फळांमध्ये एक बी असते, त्यामध्ये कोणकोणती फळे येत असतात? आंबा असेल, अजून कोणता आहे? काजू असेल, अजून कोणकोणते फळं सांगू शकतात ज्यामध्ये एक बी आहे? असे खूप सारे वनस्पती आहेत त्यामध्ये एकच बिया आहे. त्यानंतर काही वनस्पतीमध्ये अधिक बिया असतात, त्यामध्ये टमाटा असेल, टमाट्यामध्ये खूप साऱ्या बिया असतात. चिकू असेल, चिकूमध्ये पण 3 ते 4 अशा बिया तुम्हाला आढळून येत असतात. त्यानंतर अजून तुम्ही सांगू शकता पपई असेल, पपईमध्ये खूप साऱ्या बिया, कलिंगड असेल, खरबूज असेल, अजून फणस असेल, फणसामध्ये पण खूप सारे गरे असतात, गऱ्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे फणसामध्ये पण अधिक बिया असतात. तर हे काय आहे? तर हे पण विविधतेचा एक प्रकार आहे. तर बघा अशा प्रकारे जी वनस्पतीची जी रचना आहे, तर ती रचना आपण बघितलेली आहे. म्हणजे जमिनीखालील आणि जमिनीवर अशा दोन्ही भागांमधील जी रचना आहे, तर त्या रचनेचा आपण हे जे काही घटक आहेत, तर जमिनीखाली कोण असतात? तर मुळं असतात, मुळांचा अभ्यास बघितलेला आहे. त्यानंतर जमिनीवर खोड असेल, पान, फूल, फळ, तर यांचा पण अभ्यास बघितलेला आहे. त्यानंतर पानांमध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात, काही साधे पाने असतात, काही संयुक्त पानं असतात. त्यानंतर मुळांचे पण काही प्रकार आहे, काही सोटमूळ असतात, काही तंतुमूळ असतात. अशा प्रकारे आपण वनस्पतीची जी रचना आहे, तर त्या रचनेचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर बघा पुढील आता घटक शिकणार आहोत, वनस्पतीच्या वर्गीकरणाची आवश्यकता. म्हणजे काय अशी गरज पडली आपल्याला की वनस्पतींची वर्गीकरणाची आवश्यकता आपल्याला पडलेली आहे? तर बघा विविध वनस्पतींच्या संख्येचा विचार केला तर आजपर्यंत लाखो वनस्पतींची माहिती जमा झालेली आहे. जर आपण विचार केला आपली जी पृथ्वी आहे, तर त्या पृथ्वीवर असे अनेक जे वनस्पती आहे, लाखोंमध्ये वनस्पती आहे, तर त्यांची माहिती आपल्याला बघायला भेटत असते. मग वनस्पतींच्या या विविधतेचा अभ्यास करणे सोयीचे होण्यासाठी त्यांची रचना, विविध अवयव व इतर वैशिष्ट्यांमधील साम्य व भेद यांच्या आधारे हे वर्गीकरण करण्यात येते. आता बघा मग हे लाखो वनस्पती आहे, तर त्यांचा अभ्यास प्रत्येकाचा जर तुम्ही अभ्यास करत गेला तर खूप आपल्याला वेळ लागेल. परंतु जर तुम्ही त्यांचं वर्गीकरण केलं, म्हणजे प्रत्येकाचं जर वेगवेगळ्या भागात जर वर्गीकरण केलं, तर आपल्याला अभ्यास करण्यासाठी सोपं जाणार आहे किंवा सोयीचं जाणार आहे. यासाठी आपण काय केलं? वनस्पतीच्या रचनेनुसार काही वनस्पतींचे भाग केले किंवा प्रकार पाडले आपण. तसेच विविध म्हणजे एक प्रकारे वर्गीकरण केलं, रचनेनुसार वेगवेगळे केले वनस्पती. काहींचे विविध अवयव सारखे होते म्हणून त्यांचे वर्गीकरण केले. काही वनस्पतींची वैशिष्ट्ये जे आहेत ते वैशिष्ट्ये सारखे होते किंवा साम्य होतं त्यांमध्ये, तर त्यांचं वेगळं वर्गीकरण केलं. काहींमध्ये वेगवेगळे प्रकार होते, भेद दिसून आले, काही वैशिष्ट्यांमध्ये भेद दिसून आले, त्यामुळे त्यांना पण वेगवेगळं करण्यात आलं. मग अशा प्रकारे आपला जो अभ्यास आहे, अभ्यास सोयीचा होण्यासाठी आपण या वनस्पतींचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर बघा जे शास्त्रज्ञ होते बघा, कॅरोलस लिनियस, हे जे काही शास्त्रज्ञ आहे बघा, कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण केले. वर्गीकरण करणारे जे शास्त्रज्ञ आहेत ते कोण आहे? कॅरोलस लिनियस. सुरुवातीस त्यांनी केलेल्या वर्गीकरणाची पद्धत सर्वत्र वापरली जात. बघा सर्वात प्रथम बघा वनस्पतीचं जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण कोणी केलेलं आहे? कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. यांनी जे काही प्रकार केलेले असतील, वर्गीकरण रचनेनुसार केलेले असतील, साम्य, भेद, काही गुणवैशिष्ट्यानुसार जे काही त्यांनी वर्गीकरण केलेलं होतं, तर सुरुवातीस त्यांनी केलेल्या वर्गीकरणाची पद्धत सर्वत्र लोक जे आहेत ते वापरू लागले होते. त्यानंतर बघा
शाळेच्या किंवा तुमच्या परिसरातून किंवा एखाद्या बागेतून तसेच त्यांची चित्रेही काढा. बघा सॉरी, एक ओळ राहिली आपली वाचायची. शाळेच्या किंवा तुमच्या परिसरातून किंवा एखाद्या बोगद्यातून फेरफाटका मारायचा आहे. बघा शाळेच्या आजूबाजूला तुम्हाला विविध सारे वनस्पती तुम्हाला दिसतील. तसेच तुमच्या परिसरामध्ये सुद्धा विविध तुम्हाला जे वनस्पती आहेत ते वनस्पती तुम्हाला दिसतील. तसेच एखाद्या बागेत जर तुम्ही गेले तर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या रचनेचे आकारामध्ये तुम्हाला जे वनस्पती आहेत ते वनस्पती बघायला भेटतील. त्यांची चित्रेही तुम्ही काढा. मग ते कशा प्रकारे आहेत तर ते तुम्ही त्याची चित्र पण काढायची आहे. त्या वनस्पतींचे निरीक्षण करून मिळवलेल्या माहितीच्या आधारे खालील प्रमाणे स्वतंत्र तक्ता करा. बघा यांचं निरीक्षण करायचं आहे. निरीक्षण करून त्या माहितीच्या आधारे तुम्हाला जो तक्ता दिलेला आहे तर त्या तक्ता तयार करायचा आहे खालील प्रमाणे आणि वर्गात तुम्हाला चर्चा करायची आहे. तर बघा प्रत्येकाने स्वतंत्र असा तक्ता करायचा आहे आणि त्यामध्ये बघा वनस्पतीचे नाव लिहायचे आहे. आता तुमच्या परिसरामध्ये गुलाबाचं झाड असेल, मोगऱ्याचं असेल, तसेच आंब्याचे पण झाडं दिसतील. तर हे काय आपण इथे 2च लिहित आहोत, तर मग बाकीचे पण वनस्पती लिहायचे आहे आणि त्यांचं पुढं वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण करायचं आहे. वनस्पती कुठे आढळतात? गुलाब कुठे आढळतो? आपल्या घराजवळ. तसेच शाळेच्या आवारात सुद्धा काही ठिकाणी आपल्याला लावलेले हे झाडं दिसून येत असतात. तसेच बघा आंबा जो आहे तर तो घराजवळ असतील. तसेच घराजवळ, तसेच बघा शाळेजवळ पण तुम्हाला दिसेल. बागेत पण तुम्हाला काही ठिकाणी बघा बागेच्या बाहेरच्या साईडनं जे आहे तर ते आंब्याचे झाडं पण तुम्हाला दिसतील. म्हणजे आंबा जो आहे तर तो काही ठिकाणी जास्त प्रमाणात आढळलेला दिसून येत असतो. त्यानंतर बघा खोडं जे आहे तर त्या खोडाचं स्वरूप कसं आहे? घेर आहे का, रंग, साल कठीण का मऊ आहे? गुलाबाचं खोड काय आहे तर खोड तुम्हाला बघा कठीण असतं. कठीण म्हणू शकतो की झाड जरी छोटं असलं पण त्याचं खोड जे आहे तर ते खोड कठीण आपल्याला दिसून येत असतं. त्यानंतर बघा रंग जो आहे तर त्या खोडाचा रंग हिरवा असतो. हिरवट, थोडा डार्क हिरवट असा प्रकारे तुम्हाला गुलाबाच्या झाडाच्या खोडाचा रंग दिसून येत असतो. त्यानंतर बघा आंब्याचं जे झाड आहे तर आंब्याच्या झाडाचा खोड पण काय आहे? कठीण असतं. त्यानंतर बघा खोडाचा जो कलर आहे तर तो खोडाचा कलर तुम्ही सांगू शकता चॉकलेटी कलरचा असतो किंवा राखाडी टाईप तुम्हाला तो खोड जे आहे तर ते खोड दिसून येत असतं. मग आपण काय म्हणू शकतो? राखाडी आणि चॉकलेटीचं जे मिक्सचर आहे तर त्या मिक्सचरचा कलर जो आहे तर तो खोडाचा कलर असतो. त्यानंतर उंची बघा, गुलाबाची उंची कशी असते? कमी असते. त्यानंतर बघा बाकी कोणता आहे? आंबा. आता आंब्याची झाडाची उंची जी आहे तर ती उंची म्हणजे जास्त असते. बघा जास्त उंच असतं. त्यानंतर फांद्या बघा, फांद्यांचे स्वरूप किंवा संख्या. गुलाबाच्या फांद्या ज्या आहेत तर त्या जवळपास एकाच फांदीला जवळपास 4 ते 5 फांद्या असतात. आंब्याचे किती असतात? तर याचं प्रमाण जे आहे तर ते जास्त असू शकतं. फांद्यांची संख्या पण जसं मोठं आणि डौलेदार होत असतं याचं 7 ते 8 आपण फांद्या धरू शकतो अशा प्रकारे. त्यानंतर पाने बघा, गुलाबाची पाने हिरव्या कलरची असतात. तसेच बघा कडा ज्या आहेत तर त्या कडा जरा काटेरी असतात. हे तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी लिहायचं आहे. आंब्याचं बघा, आंब्याचं पान जे आहे तर ते पान हिरव्या कलरचंच असतं. कडा ज्या आहेत तर त्या कडा बघा ज्या असतात त्या कडा कशा असतात तर म्हणजे असं काटेरी नसतात, अशा मऊ स्वरूपाच्या असतात, आपल्याला दिसून येत असतात. मग ते विषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. फुले बघा, फुलांचा रंग, फुलं कशा रंग हिरवा असेल, हिरवा नाही येत, लाल, सफेद, पिवळा,
गुलाबी, काही मिक्सचर असतं फुलांचं, तर त्यांचा जो कलर आहे तर तो कलर लिहायचा आहे. वास येतो का, तर काहींना वास येतो, काहींना वास येत नाही, तर तशा प्रकारे तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर आकार जो आहे तर तो आकार पण लिहायचा आहे. आंब्याला बघा फुले येतात, तर फुलांची म्हणजे त्याला जेव्हा मोहर येतो ते काय आहे तर फुले आहेत. मग फुलांचा आकार कसा असतो, छोटा असतो बघा, या ठिकाणी छोटा आणि या ठिकाणी मोठे फुले येतात, म्हणजे झाडाला जे आहेत ते मोठे फुले गुलाब जे आहेत ते येत असतात. आणि आंब्याचं फुलं जे आहेत म्हणजे जो मोहर येत असतो आंब्याला, मग ते काय असतात, छोटे छोटे असतात. त्यानंतर फळे जे आहेत ते आकाराने फुलांपेक्षा मोठे मोठे असतात. गुलाबाला फळे येत असतात का, तर नाही बघा. रंग, आकार यांना फळे काय येत नसतात. त्यानंतर आंब्याला फळे येत असतात का, तर हो येतात. रंग कसा असतो, नारंगी कलर, काही पिवळ्या कलरची फळे आलेले तुम्हाला दिसून येत असतात. काही कठीण एका मऊपणा आहे हे तुम्हाला लिहायचा आहे. उपयोग कशाचा बघा, शोभेच्या वस्तू किंवा देवाला वाहण्यासाठी आपण काय करत असतो, गुलाबाच्या फुलाचा वापर करत असतो. काहींना शुभेच्छा देण्यासाठी आपण वापर करत असतो. सदिच्छा भेट देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आपण काय करत असतो, याचा उपयोग करत असतो. आंब्याचा उपयोग आपण काय करत असतो, अन्नामध्ये करत असतो, खाण्यासाठी करत असतो. तर अशा प्रकारे जे तुम्ही वनस्पती बघितलेल्या आहे, वनस्पतींची नावं लिहायची आहे आणि जे वर्गीकरण दिलेलं आहे घटकानुसार, तर तशा प्रकारे तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे. जवळपास 10 तुम्ही लिहू शकता वनस्पतीची नाव, कमीत कमी. जास्त लिहिले तर छानच आहे, परंतु कमीत कमी तुम्ही 10 तरी लिहिले पाहिजे. त्यामध्ये फुलांची झाडं असू द्या, तसेच फळांची झाडं असू द्या, किंवा इतर काही झाडं तुम्हाला आढळतील तर त्यांचं सुद्धा माहिती लिहायची आहे. गवत सुद्धा आढळू शकतं, गवताविषयी सुद्धा माहिती तुम्ही लिहू शकता. अशा प्रकारे दिलेल्या घटकानुसार तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे. यामध्ये जसं आपण वर्गीकरण केलं काही वनस्पतींमध्ये, तर आपल्याला वनस्पतीचं वर्गीकरण आपल्याला शिकायचं आहे. पुढील घटक शिकणार आहोत, वनस्पतीचे वर्गीकरण. यामध्ये बघा, सभोवतालच्या वनस्पतींचा आकार, उंचीमधील फरक आपल्याला लगेच लक्षात येतो. त्या आधारे आपण वनस्पतींचे सहज वर्गीकरण करतो. तर चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल बघा, काही डौलेदार आहे वडासारखे झाड, हे काय आहे, वडासारखं झाड आहे, एक केळीसारखं झाड आहे. त्यानंतर हे आळूचे पानं आहेत बघा. त्यानंतर हे टमाटा आहे. तसेच अजून काय सांगू शकतो, हे नारळाचं झाड आहे बघा. यांची नावं आपल्याला काही माहीत असतात, काहींची माहीत नसतात, परंतु आपण त्यांचा आकार सांगून वर्गीकरण करू शकतो. वडाचं झाड कसं आहे, त्याचं खोड कशा प्रकारचा आहे. त्यानंतर बघा, काहींना फळे कधी येतात, किती, काहींची उंची किती वाढत असते, फुलांचा रंग कसा, फळांचा रंग कसा. तसेच बघा, खोडांचे जे ब्रांचेस असतात त्या ब्रांचेसवरून, म्हणजेच ते फांद्या असतात, फांद्यांची संख्या किती आहेत, त्यानुसार पानांचे प्रकार कसे आहेत, तर यानुसार आपण काय करू शकतो, वर्गीकरण करू शकतो. म्हणजेच आपण विविध वर्गीकरणाच्या घटकानुसार वनस्पतींचं जे आहे त्या वनस्पतींचं वर्गीकरण करू शकतो. तर बघा, सांगा पाहू, आंबा, वड, चिंच यामध्ये काय साम्य आहे बघा. कोणते दिलेले आहे, आंबा, वड आणि चिंच. हे जे झाडं आहेत बघा, असेच मोठे डौलेदार असतात. तुम्ही जर आंब्याचं झाड बघितलं, तसेच वडाचं जर झाड बघितलं, या ठिकाणी बघा, या ठिकाणी वडाचं झाड दिलेलं आहे. तसेच चिंचेचं झाड पण असं मोठंच वृक्ष होत असतं. तर यामध्ये डौलेदारपणा असतो. त्यानंतर याचं खोड पण टणक असतं. त्यानंतर यांना फळे पण येत असतात बघा. म्हणजे हे काही वर्गीकरणातील घटक आहेत, जे साम्य असतात ते तुम्हाला लिहायचं आहे. तर त्यामध्ये बघा, काही वनस्पती बघा, आता वृक्ष कशाला म्हणायचं,
आपल्याला घटक दिसतात हे झुडूप आहेत का? नाहीत. त्यानंतर गवत आहे का? गवत प्रकारात सुद्धा नाही. आंबा असेल, वड असेल, चिंच असेल, गवत नाही, झुडूप नाही. त्यानंतर झाड आहे का? तर नाही, ते मोठे आहे, मोठे होतात, त्यांचा उंची वगैरे मोठी होत असते, त्यामुळे ते काय आहेत? वृक्ष आहेत. तर ते आपण असं म्हणू शकतो. बघा, वृक्ष नेमके मग कशाला म्हणायचं? काही वनस्पती ज्या आहेत त्या उंच वाढत असतात, त्यांची खोडे टणक व मजबूत असतात. मग आंब्याचं खोड जर बघितलं तर ते टणक आहेत, मजबूत आहे. चिंच असेल, वड असेल, यांचं पण अशा प्रकारेच खोड असतं, टणक आणि मजबूत असतं. त्यांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात. काही बघा, जमिनीपासून उंच गेल्यानंतर उंचीवर, काही ठराविक उंचीवर गेल्यानंतर त्यांना फांद्या फुटत असतात. त्यांना अनेक वर्षे फुले येत असतात, फळे येत असतात. अशा वनस्पतींना वृक्ष म्हणतात. बघा, वृक्ष कशाला म्हणायचं आहे? काही वनस्पती उंच वाढतात, त्यांचे खोड टणक मजबूत असतात. ते जमिनीपासून काही उंचीवर गेल्यानंतर त्यांना फांद्या पण फुटतात, त्यांना अनेक वर्ष फुले फळे येतात. अशा वनस्पतींना आपण काय म्हणत असतो? वृक्ष असे म्हणत असतो. वृक्ष हे उंच, आकाराने मोठे आणि बहुवार्षिक असतात. बघा, आपण जे पिकं बघणार आहोत, पिकं कशी असतात? काही वार्षिक असतात, काही द्विवार्षिक असतात आणि काही बहुवार्षिक असतात. म्हणजे जे आपण वनस्पती लावत असतो तर त्यांना फळे कधी येत असतात? तर काही जे धान्य आहेत ते वार्षिक असतात बघा. काही फळं जे आहेत ते काही द्विवार्षिक असतात, म्हणजे त्यांना वाढ होण्यासाठी, फुले किंवा फळे येण्यासाठी 2 वर्ष लागतात, ते द्विवार्षिक असतात. आणि काहींना जास्त वर्ष लागतात. आंबा असेल, चिंच असेल, तर हे मोठे झाड वनस्पती जे आहेत ते मोठे होत असतात, त्यांना आपण बहुवार्षिक असे म्हणत असतो. तर ते आता पुढे आपण अभ्यासणारच आहोत. तर मग आंबा असेल, वड असेल, चिंच जे आहे तर ते काय आहे? बहुवार्षिक पिकं आहेत असे आपण म्हणत असतो, किंवा बहुवार्षिक वृक्ष आहे असं आपण म्हणत असतो. त्यानंतर बघा, आता आपण वृक्ष कशाला म्हणायचे हे बघितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, जास्वंद, कण्हेर, घाणेरी यांमध्ये काय साम्य आहे? हे काय वनस्पती दिलेले आहे? या 3, 1 नंबर दिलेला आहे जास्वंद, दुसरी आहे कण्हेर आणि तिसरी जी आहे तर ती घाणेरी. हे काय आहे? तर त्या वनस्पती आहेत. ह्या वनस्पतींमध्ये काय साम्य तुम्हाला दिसून येत असतं? बघा, ह्या ज्या काही वनस्पती आहेत, ह्या वनस्पती जमिनीलगत आपल्याला वाढलेल्या दिसून येत असतात. अनेक फांद्या पण त्यांना आपल्याला दिसून येत असतात. या फोटोमध्ये तुम्हाला दिसून येतील बघा. या ठिकाणी जास्वंदाचं एक झाड दिलेलं आहे. या बघा, जमिनीलगतच खूप साऱ्या फांद्या तुम्हाला फुटलेल्या दिसून येत असतात. अजून काय सांगू शकतात? उंची कमी असते यांची, आकाराने पण लहान असतात, त्यांची खोड जी आहे तर ती जाड व टणक असतात. बघा, यामध्ये म्हणजे हे काय आहे? तर या वनस्पतींचं आपण वर्गीकरण केलेलं आहे. हे कोणत्या घटकात मोडत असतात? तर हे झुडूप वर्गात घटकामध्ये मोडत असतात. मग आपल्याला जो घटक शिकायचा आहे तर तो कोणता असणार आहे? झुडूप. मग बघा, झुडपांमध्ये जास्वंद येतात का? तर येतात. कण्हेर येतात, घाणेरी येतात. कारण हे जे काही वनस्पती आहे, झुडूप या वर्गात ज्या वनस्पती आढळतात तर ह्या जमिनीलगत वाढतात, ह्या तिन्ही पण वाढतात. जमिनीलगतच त्यांना फांद्या फुटतात का? तर ह्या तिन्ही वनस्पती आहेत तर त्यांना जमिनीलगतच फांद्या फुटत असतात. तसेच अनेक अजून काही वनस्पती असतील त्या पण ज्या झुडपामध्ये येत असतात. त्यानंतर बघा, वृक्षांच्या तुलनेत त्यांची उंची जी आहे तर ती आकाराने लहान असते. बघा, वृक्ष जे आहे तर ते मोठे असतात, त्याच्या तुलनेमध्ये, वृक्षांच्या तुलनेमध्ये ही झुडूप आहे तर त्या झुडपांची उंची कमी असते किंवा लहान असते. मात्र त्यांचे खोड जे आहे तर ते खोड कसे असते? जाड असते. बघा, खोड कशी असते? जाड असते, टणक असते. तसेच त्यामध्ये कण्हेर, जास्वंद, घाणेरी, कोरांटी, गुलाब ही काय आहे तर ती झुडपे 2 ते 3 मीटर पर्यंत उंच वाढतात. हे काय जी झुडपं आहेत या झुडपांची उंची जी आहे तर ती 2 ते 3 मीटर पर्यंत उंची वाढत असते. यांना आपण झुडपे म्हणत असतो.
त्यानंतर आता झुडूप हा घटक शिकलेला आहोत आपण. त्यानंतर रोपटे कशाला म्हणायचं, आपण वृक्ष बघितलेले आहे, झुडूप पण कशाला म्हणायचं बघितलेलं आहे. आता रोपटे कशाला म्हणायचं, त्या अगोदर आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे बघा या ठिकाणी. मेथी, सदाफुली यांमध्ये काय साम्य दिसते. बघा मेथीची भाजी तुम्ही खाल्लेली असणार, तर तिची जी उंची आहे तर ती उंची किती असते, 1 ते 1.5 मीटर पर्यंत तुम्हाला वाढलेली दिसून येत असतात. त्यांची खोडे जी आहेत तर ती खोडे वृक्ष, झुडूप यांच्या तुलनेत अतिशय लवचिक असतात. म्हणजे जरी आपण त्याच्यावर हात जरी ठेवला तर त्याचे झाडं जे आहेत ते झाडं वाकलेली दिसतात, किंवा पाय दिला तर ते लगेच तुटतात पण. तसेच बघा त्याचं खोड जे आहे तर ते खोड हिरवं असतं. तसेच अजून काय सांगू शकतो, ही रोपटे आहे म्हणजे काही महिने ते 2 वर्ष जगत असतात. म्हणजे त्यांचा कार्यकाल जो आहे तर तो कार्यकाल जास्तीत जास्त 2 वर्ष इतका असतो. तर मग ही रोपटे आहे तर त्यामध्ये बघा रोपटी सुमारे 1 ते 1.5 मीटर पर्यंत उंच वाढत असतात. बघा यांची उंची जी आहे तर उंची 1 ते 1.5 मीटर इतकी असते. त्यानंतर बघा रोपट्यांची खोडे जी आहेत ही वृक्ष, झुडपांच्या तुलनेत अतिशय लवचिक असतात. तुम्हाला माहितीच असेल मेथीची जी तुम्ही भाजी खाता त्याचं खोड जे आहे तर ते किती लवचिक असतं, आणि त्याचा कलर जो आहे तर तो कलर पण हिरवा असतो. तसेच सदाफुली जे आहे तर त्याचं पण खोड लवचिक असतं, आणि खोडाचा कलर जो आहे तो पण हिरवा असतो. रोपटी काही महिने ते 2 वर्ष इतकी जगतात. जो कार्यकाल जो आहे तर त्यांचा काही महिने ते 2 वर्ष जगत असतात. वनस्पतीच्या या ठिकाणी बघा वनस्पतीच्या खोडांच्या आकार व उंचीनुसार त्यांचे वृक्ष, झुडूप, रोपटे असे प्रकार पडतात. बघा वनस्पती जे आहे तर त्यांच्या खोडांचा जो आकार आहे, तसेच उंची आहे, तसेच म्हणजे 2 जे महत्वाचे घटक आहे, आकार, उंची असेल, यानुसार त्यांचे वृक्ष असेल, झुडूप आहे आणि रोपटे असे प्रकार पडत असतात. तुम्ही जर वर्गीकरण आकार आणि उंचीनुसार केलं तर ते वृक्ष, झुडूप आणि रोपटे यांमध्ये या प्रकारात वनस्पती मोडत असतात. त्यानंतर आता पुढील वर्गीकरण आपण करणार आहोत ते आहे वेल. आता वेली जे असतात त्या वेलींचं आपण कशा प्रकारे वर्गीकरण करत असतो ते आता बघूयात. या ठिकाणी बघा तुम्ही भोपळ्याचा वेल जो आहे तर तो बघितलेला असेल, कलिंगड असेल, गारवेल, कावळी, तसेच द्राक्ष, हे काय आहे तर ते वेली आहेत. हे तुम्ही पाहिले आहात का, तर आपण नाशिक ठिकाणी गेला तर तुम्हाला द्राक्षांची बागा दिसतील, म्हणजेच ते काय आहे तर ते वेली आहेत. आता जे भोपळा असतो, डांगर असतं, तर हे तुम्हाला बघा भोपळ्याचे वेल तुम्ही बघितलेला असेल तर हे वेल आपल्याकडे पण आढळून येत असतात. त्यानंतर बघा गारवेल असेल किंवा अजून कोणते वेल असतील तर ते तुम्ही बघितलेले असतील, तर त्यांची काय करायचं तुम्हाला माहित आहे का, तर तुम्ही वेली बघितलेल्याच असाल. तसेच बघा ते कशाच्या आधारे वाढतात, त्यांना काहीतरी वृक्ष असतील शेजारी वाढलेले, किंवा एखादी तार असेल, तारे वाढलेले तुम्हाला दिसून येत असतात, किंवा काय कशाचा तरी ते आधार घेऊन ते काय होत असतात, ते वाढत असतात. काही वेली बघा वेली आता कशाला म्हणायचं, काही वेली वाढ होण्यासाठी आधाराची मदत घेतात, तर काही वेली जमिनीवर पसरतात. बघा हे डांगराचे जे वेल असतील किंवा कलिंगडाची वेल जे आहे तर ते जमिनीवर पसरलेले तुम्हाला दिसून येतात. तर काही द्राक्ष असतील बघा आधाराची मदत घेत असतात. कारला असेल ते पण जर त्याला आधाराची मदत जर भेटली तर ते त्या आधारावर चढून ते वर वाढत असतात. बघा मनी प्लांट बघितलेला असेल, प्रत्येकाच्या घरी शोपीस म्हणून मनी प्लांटचे जे वेल आहे तर तो वेल लावला जातो. तर हे काही वेली आहे तर ते वेलीला हवाई मुळे असतात. बघा हे बघा या ठिकाणी स्प्रिंग सारखे तुम्हाला दिसतात का, सॉरी हे द्राक्षाचं आहे, आपल्याला मनी प्लांट सारखं सांगितलेलं आहे. मनी प्लांट सारख्या वेलीला हवाई मुळे असतात. बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकतात हे मनी प्लांट आहे, या ठिकाणी यांना काय आहे तर ते हवाई मुळे असतात.
काकडीच्या वेलीला स्प्रिंग सारखे धागे असतात. जी काकडी जर तुम्ही बघितलं या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथं काकडीची वेल दिलेली आहे, यांना पण काय आहे, स्प्रिंग सारखे धागे आहेत, म्हणजे स्प्रिंग सारखे धागे असतात. तसेच बघा, ते तुम्ही पाहिले आहेत का, त्यांचा काय उपयोग होत असेल. वेलीच्या खोडाला हात लावून बघा. बघा, वेलीचे जे खोड आहे तर ते कसं असतं, असं मऊ मऊ. आता बघा, वेली असतील, वेलींमध्ये जर तुम्ही मनी प्लांट बघितलं कसं आहे, तर ते नाजूक असते एकदम खोड त्यांचं एक प्रकारे. काय जाणवते बघा, वेलींचे खोड अतिशय लवचिक असतात. बघा, तुम्ही जर वेली बघितल्या, त्यांचं खोड जे आहे ते खोड लवचिक असतं, मऊ असतं आणि हिरव्या कलरचं असतं. त्यामुळे आधाराच्या साहाय्याने त्यांची वाढ झपाट्याने होते. जर त्या वेलींना आधार भेटलेला असेल तर त्या नक्की त्यांचं वाढ जे आहे तर ती वाढ झपाट्याने होत असते. त्यानंतर आता आपण वेलींविषयी माहिती घेतलेली आहे. आता पुढे बघा, शेतीविषयी काय माहिती दिलेली आहे तर ती बघूयात. शेतीमधील बघा, शेतीमध्ये आपण बाजरीचं पीक घेतो, गव्हाचं पीक घेतो, मका असेल, मुळा असेल, झेंडू असेल, ही पिके किती वर्ष जगतात. बघा, आपण वरची माहिती घेतली होती की आंबा असेल, चिंच असेल, हे काय जे वृक्ष आहेत तर ते वृक्ष बहुवार्षिक पिकं आहेत. तशाच प्रकारे काही वार्षिक पिकं असतात आणि काही पिकं जे आहेत तर ते द्विवार्षिक असतात आणि काही बहुवार्षिक असतात. तर बघा, आता बाजरी असेल, गहू असेल, मका असेल, हे काय आहे तर ते वार्षिक आहेत, म्हणजे एकच वर्षामध्ये त्यांना काय येतं, फळे येत असतात. तसेच बघा, मुळा असेल तर मुळ्याला काय असतं तर ते द्विवार्षिक असतात, 2 वर्षे लागतात जवळपास. तसे झेंडू काय आहे तर ते 1 वर्षातच येत असतं. बघा, म्हणजे हे काय पिके जे आहे तर ते किती वर्ष जगत असतात, काही 1 वर्ष, काही 2 वर्ष आणि बहुवार्षिक एखाद दिलेलं आहे का तर नाही. हे जे शेतातील पिकं जे दिलेले आहे, काही वार्षिक पिकं आहे आणि काही द्विवार्षिक पिकं आहे, आपल्याला समजून येत असतं. यामध्ये बघा, ज्वारी असेल, सूर्यफूल यांसारख्या वनस्पतींचे जीवनचक्र एकाच वर्षाचे असते. बघा, ज्वारी असेल, सूर्यफूल असेल, यांसारखे वनस्पती जे आहेत त्यांचं जीवन चक्र जे आहे तर ते 1 वर्षाचं असतं. त्यांना वार्षिक वनस्पती असे म्हणत असतो. ते 1च वर्षाचे असतात, त्यांना आपण वार्षिक वनस्पती म्हणत असतो. तर बघा, काही जे वनस्पती आहे त्यामध्ये गाजर येत असेल, बीट येत असेल, यांसारख्या वनस्पतींचा जीवनकाल जो आहे तर तो जीवनकाल पूर्ण होण्यास 2 वर्ष लागतात. किती वर्ष लागतात? 2 वर्ष लागतात. मग त्यांना आपण काय म्हणणार? द्विवार्षिक वनस्पती असे म्हणत असतो. काय म्हणत असतो? द्विवार्षिक वनस्पती असे म्हणत असतो. त्यानंतर बघा, काही वनस्पती ज्या आहेत ते त्यामध्ये जास्वंद असेल, कान्हेर ही झुडपे, तर काही वृक्ष दिलेले आहे, आंबा असेल, गुलमोहर आहे, असे वृक्ष जे आहेत ते अनेक वर्ष जगतात. यांना आपण काय म्हणणार तर बहुवार्षिक वनस्पती आपण म्हणत असणार. त्यांना अनेक वर्षे झाल्यानंतरच मग फळे येत असतात, फुले येत असतात. मग हे जे काही वनस्पती आहेत त्यांना त्यांची वाढ होण्यासाठी, त्यांना फुले येण्यासाठी, फळे येण्यासाठी अनेक वर्षे लागतात. म्हणून त्यांना आपण काय म्हणत असतो? बहुवार्षिक म्हणत असतो. यामधून तुम्हाला समजलं असेल, ज्यांचा जीवनकाल 1 वर्षाचा ते वार्षिक, ज्यांचा जीवनकाल जो आहे तर तो 2 वर्षाचा ते द्विवार्षिक, काहींचा जो जीवनकाल आहे तर तो जास्त वर्षांचा असेल तर त्यांना बहुवार्षिक असे म्हणत असतो. वनस्पतींच्या कोणत्या भागाकडे फुलपाखरे व इतर कीटक आकर्षले जातात? बघा, आता वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींच्या कोणत्या भागाकडे फुलपाखरं जे आहेत तर ते फुलपाखरं असतील, तर कीटक असतील, मधमाशा असतील, तर त्या कुठे दिसतात तुम्हाला? तर जे फुलं आहेत तर त्या फुलांमधून ते काय करत असतात, जो गुलकंद आहे किंवा जे काही गोष्टी असतात त्यांना लागणार ते काय करत असतात? शोषून घेत असतात. म्हणजेच वनस्पतींच्या फुल जे आहे तर त्या फुलांकडे
हे फुलपाखरं असतील, कीटक असतील तर ते आकर्षले जातात. पण ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना आपण काय म्हणत असतो? सपुष्प वनस्पती म्हणत असतो. बघा हे कीटक कुठे आकर्षले जाणार? मग ज्या वनस्पतींना फुले येत असतात त्यालाच आपण सपुष्प वनस्पती म्हणत असतो. मग जे फुलपाखरं असतील, कीटक असतील, ज्या वनस्पती सपुष्प वनस्पती गटात येतात त्यांकडेच ते आकर्षले जाणार. काही वनस्पतींना बघा कधीच फुले येत नाहीत. काही ज्या वनस्पती आहेत त्यांना काहींना फुले येत नाही, त्यांना आपण काय म्हणत असतो? अपुष्प वनस्पती असे म्हणत असतो. तर तुम्हाला समजलंच असेल अपुष्प वनस्पती कशाला म्हणायचं. ज्यांना फुले येत नाही त्यांना अपुष्प आणि ज्यांना फुले येतात त्यांना सपुष्प असे म्हणत असतो. अपुष्प वनस्पतींना मूळ, खोड, पान असे अवयव असतात असे नाही. बघा जे अपुष्प वनस्पती आहेत त्यांना मूळ असेल, खोड असेल, पाने असतील तर ते येतातच असे नाही. त्यानंतर बघा आपल्याला काही माहिती दिलेली आहे. तर बघा जरा डोके चालवा. भूछत्र असेल, भूछत्र, अळंबी ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहेत? बघा तसेच बघा उंबर असेल, ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? तर ही वनस्पती वृक्ष प्रकारची आहे उंबर. भूछत्र, अळंबी हे काय आहे? तर आपण म्हणू शकतो झुडूप पण म्हणता नाही येणार त्याला. आपण एक प्रकारे छोटे वनस्पती असतात, आपण वनस्पतींचे जे प्रकार बघितले त्यामध्ये झुडूप यामध्ये येतील किंवा रोप. एक मिनिट, जे भूछत्र असतील, अळंबे असतील तर यांची उंची जी आहे तर ती कमी असते. मग हे कशात येणार? रोपांमध्ये. झुडूप पण येणार रोपांमध्ये येतील. बघा रोपे रोप जे आहे तर त्या वनस्पतींमध्ये हे येतील. त्यानंतर उंबर जे आहे तर ते वृक्ष यामध्ये येतील, वृक्ष प्रकारचे असतील. त्यानंतर नेचे, शेवाळ, मनी प्लांट या वनस्पतींना फुले असतात का? तर यांना फुले असतात का? तर नाही. हे काय ज्या वनस्पती असणार आहे त्या अपुष्प असणार आहे. त्यामध्ये नेचे, शैवाळ, मनी प्लांट ह्या ज्या काय वनस्पती आहेत तर त्यांना फुले येत नाही म्हणून त्या काय आहे? अपुष्प वनस्पती आहेत. माहित आहे का तुम्हाला जगात सर्वात मोठे फूल इंडोनेशियामध्ये आढळते? बघा तुम्हाला जर प्रश्न आला, तुम्हाला ही महत्वाची माहिती असली पाहिजे. सर्वात मोठे जे फूल आहे तर ते फूल इंडोनेशियामध्ये आढळते. राफ्लेशिया अर्नोल्डी वनस्पतींच्या फुलाचा व्यास हा सुमारे 1 मीटर असतो. बघा काही जे फुले आहेत त्यामध्ये राफेल्शिया अर्नोल्डी हे काय वनस्पती आहेत त्या फुलांचा व्यास हा सुमारे 1 मीटर असतो. बघा काही ज्या वनस्पती फुलं आहे तर ते फुलांचा जो व्यास आहे तर तो 1 मीटर आहे. त्यामध्ये राफेल्शिया अर्नोल्डो ह्या वनस्पती दिलेल्या आहेत तर त्यांचा फुलांचा व्यास आहे तर तो 1 मीटर इतका असतो. या उलट जगातील सर्वात लहान फूल, जे लहान फूल आहे हे उल्फिया या वनस्पतीचे असून बघा उल्फिया जी वनस्पती आहे जे फूल आहे तर त्याचा सर्वात छोटा आकार जो आहे तर तो असतो. सर्वात लहान फूल जे आहे तर ते उल्फिया ही जी वनस्पती आहे तर तिचं फुलाचा असतो. त्यामध्ये बघा 0.7 मिलीमीटर एवढा लहान असतो. बघा किती लहान आहे. बघा काही फुले जे आहेत तर ते काही मोठे असतात तर काही फुले जे आहेत तर ते लहान असतात. तर काही जे सर्वात मोठं फूल जे आहे तर ते सुमारे 1 मीटर एवढं फूल असतं आणि काही जे फुलं आहे तर ते 0. मिलीमीटर इतकं लहान सुद्धा असतं. या चित्रामध्ये तुम्हाला दिसतील हे मोठं फुल आहे आणि हे छोटं आहे. बघा बोटाच्या किती सर्वात लहान जे आहे ते बोटा एवढं आहे. म्हणजे अशा प्रकारे फुलांचा जो आकार आहे तर तो लहान मोठा असतो. सर्वात मोठं जे आहे ते 1 मीटर एवढं आहे आणि सर्वात लहान जे आहे तर ते 0.5 मिलीमीटर एवढं आहे.
त्यानंतर बघा सांगा पाहू, डाळिंबाचे झुडूप कोठे वाढते? तर जे झाडाचे झुडूप जे आहे तर ते कुठे वाढणार आहे? जमिनीवर वाढत असते, आपल्याला हे माहीतच आहे. शेतामध्ये आपण जर त्याची बाग लावली, डाळिंबाची बाग, तर त्यामध्ये हे वाढत असतं. त्यानंतर कमळ कुठे वाढत असतं? तर जिथे बघा दलदलीचा प्रदेश असतो किंवा पाणी जे ते साठलेलं असतं आणि खाली जे माती जी असते ती दलदलीची असते, तर अशा ठिकाणी जे आहे तर ते कमळाचं झाड आलेलं दिसतं. त्यानंतर पानकणीस, गारवेल हे कुठे वाढतात? काही जे वनस्पती आहेत ते पाण्याच्या म्हणजे समुद्र नाही, नदी म्हणत असतो, नदीच्या किनारी हे वनस्पती जे आहेत ते वनस्पती वाढलेले दिसून येत असतात. अमरवेल ही वनस्पती कुठे वाढत असते? तर ती वनस्पती आपल्याला वेगळ्या ठिकाणी म्हणजे इतर जे वनस्पती आहेत, अमरवेल कुठे आढळणार आहे आपल्याला? या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जो अमरवेल जो आहे तो इतर झाडांवर म्हणजे तो परपोषी आहे, तो इतर झाडांवर जगत असतो. मग हा विविध ज्या वनस्पती आहेत त्यावर तुम्हाला आढळून येत असतो. यामध्ये बघा आपल्या सभोवताली विविध ठिकाणी विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात किंवा दिसून येत असतात. वनस्पतींचे त्यांच्या अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते. काही वनस्पती बघा जमिनीवर वाढत असतात, काही वनस्पती पाण्यामध्ये, काही दलदलीच्या भागामध्ये आढळत असतात, काही वाळवंटामध्ये येत असतात. एखादा मोठा वृक्ष आहे, या वनस्पतींचे वेगवेगळे बघा, काही एखादा मोठा वृक्ष हे वनस्पतींचे काय आहे वेगवेगळे अधिवास आहे बघा. म्हणजे काही वनस्पती जमिनीवर येत असतात, काही पाण्यामध्ये येत असतात, काही दलदलीच्या ठिकाणी, काही वाळवंटाच्या ठिकाणी. अशा प्रकारे आपण त्यांच्या आदिवासानुसार वर्गीकरण करत असतो. या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता, वाळवंटामध्ये आलेली बघा ही वनस्पती आहे. त्यानंतर बघा ही जमिनीवर आलेली, काही बघा दलदलीच्या ठिकाणी कमळ येत असतं, काही बघा पाण्यावर काही वनस्पती जगलेल्या दिसून येत असतात, काही बघा पाण्याच्या कडेला आणि पाणी जिथं आहे त्याच्या शेजारची जी जमीन आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पती आढळून येत असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, काही तुम्हाला माहिती दिलेली आहे तर त्या ठिकाणी लक्ष द्या. जरा डोके चालवा, जलपर्णी पाण्यावर का तरंगते? बघा, कारण ती पाण्यावर वाढत असते म्हणून ती पाण्यावर तरंगत असते किंवा तिचं जे वजन जे आहे तर ते पाण्यावर तरंगत असतं. म्हणजे आपण म्हणू शकतो जी जलपर्णी आहे तर ती पाण्यावर वाढत असते. पाण्याचं जिथे जिथे ठिकाण असतील साठलेलं असते असू द्या किंवा इतर ज्या ठिकाणी या जलपर्णी आहेत त्या वाढलेल्या दिसून येत असतात. त्यानंतर बघा निवडुंगाचे म्हणजे त्यांचा जो अधिवास आहे तर तो अधिवास पाण्यावर असतो म्हणून त्या जलपर्णी पाण्यावर तरंगलेल्या तुम्हाला दिसून येत असतात. निवडुंगाचे खोड मांसल का असते? बघा, आपण खोडानुसार वर्गीकरण केलेलं आहे, त्यामध्ये निवडुंगाचे खोड जे आहे ते मांसल आहे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर बघा वनस्पतीचे वर्गीकरण कोणकोणत्या निकषांच्या आधारे केले जाते? तर वनस्पतीचे जे वर्गीकरण आहे तर बघा आपण वर बघितलेलं आहे. वनस्पतीचे जे वर्गीकरण आहे तर ते आपण त्यांचा आकार जो आहे आकारानुसार, तसेच बघा उंचीनुसार आपण काय करत असतो वर्गीकरण करत असतो. त्यामध्ये वृक्ष, झुडूप, रोपटे, वेली यांमध्ये आपण वर्गीकरण करत असतो. आतापर्यंत आपण वनस्पतींचं वर्गीकरण आपण कोणकोणत्या प्रकारे आपण केलेलं आहे ते आपण शिकलेलो आहोत. आता पुढील आपण घटक शिकणार आहोत प्राण्यांमधील वर्गीकरण जे आहे किंवा विविधता आहे तर त्याचा अभ्यास करणार आहोत. जसं वनस्पतींचं वर्गीकरण बघितलेलं आहे तशाच प्रकारे आपल्याला प्राण्यांचं बघायचं आहे. यामध्ये बघा पर्यावरणात टिकून राहण्यासाठी, या ठिकाणी बघा पर्यावरणात टिकून राहण्यासाठी निरनिराळ्या प्राण्यांची निरनिराळे आकार धारण केलेले आहेत. बघा, पर्यावरणासाठी टिकून राहण्यासाठी जे प्राणी आहेत त्यांनी निरनिराळे जे आकार आहेत ते आकार धारण केलेले आहेत.
वनस्पतींप्रमाणे प्राण्यांमध्येही शरीर रचनेचे विविधता आढळून आपल्याला येत असते. बघा, जशी विविधता वनस्पतींमध्ये असते तशाच प्रकारे वेगवेगळी विविधता जी आहे तर ती प्राण्यांमध्ये आपल्याला दिसून येत असते. डोळ्यांना न दिसणारा अमिबा असेल, बघा हा अमिबा आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. तसेच आकाराने मोठा असलेला हत्ती असेल, लहान गोगलगाय असेल, पाण्यात राहणारा मासा असेल, आकाशात उंच उडणारी जी घारा आहे, फुलांभोवती वावरणारे जे फुलपाखरू आहेत व इतर कीटक, तसेच भिंतीवर सरपटणारी पाल आहे, हे सर्व प्राणी आहेत. प्रत्येकाची जी वैशिष्ट्ये आहेत ते वैशिष्ट्य वेगवेगळे आहेत. हत्तीचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे. गोगलगाय जी आहे तर तिचं वैशिष्ट्य वेगळं आहे. माशाचं वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य वेगळं आहेत. घारीचं असेल, तशाच प्रकारे फुलपाखरू असेल, कीटक असेल, पाली आहे, हे जे काही सर्व प्राणी आहेत त्या प्राण्यांचं आपण म्हणू शकतो वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य वेगवेगळे आहेत. त्यानंतर बघा, प्राण्यांना डोके, मान, धड, शेपूट व हालचालींसाठी हातपाय असे अवयव असतात. बघा, वनस्पतींना डोकं असतं, मान असते, धड असतं, शेपूट, तसेच हालचालींसाठी हातपाय हे अवयव जे आहेत ते अवयव दिलेले असतात. शरीरातील विविध क्रिया करण्यासाठी विविध इंद्रिय संस्थाही असतात. बघा, शरीरातील विविध कार्य जर करायचं असेल तर त्यासाठी विविध इंद्रिय सुद्धा असतात. या बाबतीत देखील प्राण्यांमध्ये विविधता आढळून येत असते. काहींची बघा वेगवेगळी इंद्रिय असतात, यांमध्ये सुद्धा आपल्याला विविधता जी आहे ती विविधता दिसून येत असते. त्यामध्ये बघा, सांगा पाहू, साप, सरडा, वाघ, मासा, गरुड, तसेच कोंबडी, खेकडा, माशी, गांडूळ, मगर, टोळ या प्राण्यांच्या शरीर रचनेत काय फरक आहे? बघा, वाघ जो आहे तर वाघाचा जे काही शरीर रचना आहे ती वेगळी आहे. खेकड्याची बघा, जे हाडं जे आहे तर ते हाडं बाहेर आहे आणि जे मांस आहे तर ते मांस आतमध्ये आहे. मासा आहे तर ते माशांच्या शरीरावर खवले असतात, ते पाण्यामध्ये राहत असतात. तशाच प्रकारे बघा, गांडूळ असेल, गांडूळला मणका नसतो. तसेच मगर आहे, मगर सरपटत चालत असते. त्यानंतर टोळ असेल, यांमध्ये आपल्याला विविधता दिसून येत असते. यांची शरीर रचना सुद्धा वेगवेगळी आहे. बघा, प्राण्यांमध्येही अन्नासंदर्भात विविधता दिसून येते. प्राणी हे अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात. बघा, आपण जसं बघितलं, वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पती स्वयंपोषी आहेत. त्यांमध्ये पण वनस्पती काही ज्या आहेत त्या परपोषी आहेत. तर हे आपण यातील फरक जो आहे तो फरक बघितलेला आहे. तशाच प्रकारे जे काही प्राणी आहेत ते प्राण्यांना त्यांच्या शरीरामध्ये आपण काय म्हणतो त्याचं जे अन्न आहे ते अन्न स्वतः करतात का, तर नाही. म्हणून प्राणी जे आहेत ते प्राणी परपोषी आहेत. आपले अन्न ज्या ठिकाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी प्राणी आढळतात. आता जे वाघाचं अन्न जे आहे ते वाघाचं अन्न जंगलामध्ये आढळतं, म्हणून ते प्राणी त्या ठिकाणी राहतात. काही जे पक्षी आहेत त्यांना मासे आवडतात, मग ते काही पक्षी तुम्हाला नदी असेल व इतर काही नद्या असतील तर या ठिकाणी तुम्हाला आढळून येत असतात. तसेच बघा, आता माशांना अन्न कुठं भेटतं, पाण्यामध्ये भेटतं, मग ते पाण्यामध्ये तुम्हाला आढळतील. त्यानंतर काही गांडूळ आहे तर गांडुळांना जे अन्न आहे तर ते जमिनीमध्ये भेटतं, म्हणजे कुठं त्यांचा आदिवास असणार आहे तर जमिनीमध्ये असणार आहे. त्यानंतर इतर जे काही मधमाशा असतील, फुलपाखरू असेल, तसेच इतर जे काही कीटक असेल तर जे फुलांवर जगतात, ज्या ठिकाणी फुलांची झाडं जास्त आहेत त्या ठिकाणी ते त्यांचं आदिवास किंवा घर आपल्याला दिसून येत असतं. प्राण्यांच्या अन्न मिळवण्याच्या व अन्न ग्रहणाच्या पद्धती सुद्धा वेगवेगळ्या असतात. या ठिकाणी बघा, प्राण्यांच्या अन्न मिळवण्याच्या व अन्न ग्रहणाच्या सुद्धा पद्धती ज्या आहेत त्या पद्धती वेगवेगळ्या असतात. यामध्ये बघा, त्यामुळे
देखील त्यांच्या शरीर रचनेत फरक असतो. बघा, जसं काही प्राण्यांना अन्न मिळवण्यासाठी किंवा अन्न ग्रहण करण्याच्या ज्या पद्धती वेगवेगळ्या असतात, त्यानुसार आपल्याला जे वर्गीकरण आहेत किंवा त्यामध्ये फरक जो आहे तो फरक दिसून येत असतो. तशीच त्यानुसार त्यांची शरीर रचना असते. तुमच्या सभोवताली आढळणाऱ्या प्राण्यांचे निरीक्षण करायचं आहे. यादी करून मिळवलेल्या माहितीच्या आधारे खालीलप्रमाणे दिलेला तक्ता पूर्ण करा व वर्गात चर्चा करायची आहे. हा तक्ता बघा, यामध्ये तुम्हाला प्राण्यांची नाव लिहायचे आहे. कुत्रा असेल, आपण एक उदाहरण घेऊ. कुत्रा. अन्न कोणते आहे, तर तो शिकार पण करत असतो, तसेच जे भात किंवा चपाती जी आहे तर ती चपाती पण खात असतो, आपण चपाती म्हणूयात. तसेच तो शिकार पण करत असतो. अन्न कसे खातात, तर ते चावून खातात. अन्न कसे खातात, तर ते चावून खात असतात. कुठे राहतात, तर ते पाळीव प्राणी असल्यामुळे जिथे मानवी वस्ती आहे ते जंगलात राहतात का नाही, जे या ठिकाणी मानवी वस्ती आहे, मानवी वस्ती या ठिकाणी तुम्हाला आढळून येतील. तुम्हाला दिसलेले वैशिष्ट्य कोणकोणते, तर त्यांचे जे पाय आहे तर ते 4 प्रकारचे पाय, म्हणजे 4 पाय असतात त्यांना. त्यांचे कलरमध्ये, त्यांच्या आकारामध्ये तुम्हाला फरक दिसून येत असतो. काही कुत्रे जे आहेत त्यांची हाईट छोटी असते, काहींना जास्त केस येत असतात, काहींना कमी केस येत असतात. काहींचे जे तोंड आहे तर ते तोंड लहान मोठं असू शकतं. त्यानंतर काहींची शेपटी अशी गोल, पूर्ण गोल गोल असते, काहींची सरळच असते, काहींची वाकडी. म्हणजे शेपटीमध्ये किंवा त्यांच्या शरीर रचनेमध्ये तुम्हाला फरक दिसून येत असतो. त्याची वैशिष्ट्ये जे आहेत ते वैशिष्ट्ये या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे. अशा प्रकारे हा जो तक्ता आहे तर तो तक्ता पूर्ण करायचा आहे आणि तुमच्या वर्गामध्ये तुम्हाला चर्चा करायची आहे. अशाच प्रकारे इतर जे प्राणी असतील, मांजर असेल, त्यानंतर अजून जे प्राणी आढळून येतील, गाय असेल, बैल असेल, घोडा असेल, म्हैस असेल, अजून जे इतर प्राणी दिसतील त्यांचं सुद्धा तुम्हाला नाव लिहायचे आहे. अन्न कोणतं, कुठे राहतात, तुम्हाला दिसलेले वैशिष्ट्य जे आहे त्यामध्ये ते लिहायची आहे. तुमच्या सभोवताली सर्वच प्राणी आढळत नाहीत. बघा, सगळेच प्राणी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला आढळून येतात का, तर नाही. असे का, तर बघा, काही जे प्राणी असतात ते प्राणी पाळीव असतात, म्हणजे आपल्याला काही इजा जास्त करते नाही म्हणून मानववस्तीमध्ये ते आढळून येतात. आणि काही प्राणी जे आहेत ते हिंस्र प्रकारामध्ये येत असतात, तर त्याला आपण जंगली प्राणी म्हणत असतो. ते जे जंगली प्राणी आहेत ते जंगलात असतात, म्हणून आपल्या सभोवताली सर्वच प्राणी आढळत नाही. काही पाळीव प्राणी आहेत तेच आढळतात आणि बाकीचे जे प्राणी आहेत ते जंगलामध्ये राहत असतात. तुम्हाला आढळलेल्या परंतु तुम्हाला माहित आहेत, ज्यांची नावे तुम्ही ऐकली आहेत, असे इतर प्राणी कोणकोणते. बघा, तुम्हाला न आढळलेल्या, म्हणजे तुम्ही जरी बघितलेल्या नसेल परंतु तुम्हाला काही प्राण्यांविषयी माहिती असते. तुम्ही वाघाच्या गोष्टी ऐकत असतात, सिंहाच्या गोष्टी, त्यांचे फोटो पण बघितलेले असतील, दूरदर्शन बघितलेलं असेल, तसेच त्यांच्यावर काही जी काही माहिती आहे तर ती माहिती तुम्हाला माहित असेल. तर ते प्राणी कोणकोणते, हत्ती असेल, सिंह, वाघ, कोल्हा, लांडगा, तसेच भालू असेल, त्यानंतर झेब्रा असेल, त्यानंतर काळवीट असेल. हे काय प्राणी आहेत ते प्राणी तुम्ही ऐकलेले आहेत किंवा त्यांची माहिती जी आहे तर ती तुम्हाला माहिती नक्कीच असणार आहे. अशी जे प्राणी आहेत त्यांची नावे तुम्हाला लिहायची आहे. त्यांच्या संदर्भात वरील तक्त्याप्रमाणे माहिती गोळा करायची आहे. बघा, जरी जे जंगली प्राणी असतील तुम्ही कधी बघितले नसतील परंतु त्याची काही बेसिक माहिती किंवा आवाज माहित असेल किंवा ते कुठेतरी दूरदर्शनावर जर तुम्ही बघितलेले असतील तर त्यांची माहिती जी आहे ती माहिती लिहायची आहे. यासाठी बघा, हा तक्ता पूर्ण करण्यासाठी तुम्हाला विविध प्राण्यांची माहिती लागणार आहे. मग ही कुठे भेटू शकते, तर या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे. www.earthlife.net ही वेबसाईट वापरू शकता. www.discovery.com, त्यानंतर सी वर्ल्ड, किड्स गो वाइल्ड, वर्ल्ड
वाईल्ड लाईफ, त्यानंतर नॅशनल जिओग्राफी, हे काही जे वेबसाईट्स दिलेल्या आहे, तर या वेबसाईटचा वापर करून तुम्ही, या संकेतस्थळाचा वापर करून तुम्ही या प्राण्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. तसेच त्यांविषयी खूप सारी माहिती तुम्हाला भेटून जाणार आहे. त्यानंतर बघा, डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर तुम्हाला घ्यायचा आहे. आता जे डबकं साठलेलं असतं बघा, आपल्या घराशेजारी किंवा इतर ठिकाणी डबकं साठलेलं असतं, त्या ठिकाणचा एक थेंब घ्यायचा आहे. तो काचपट्टीवर घ्यायचा आहे. जी सूक्ष्मदर्शिका असते तर त्यामध्ये काचपट्टी भेटत असते, त्यावर एक थेंब घ्यायचा आहे. थेंब घेतल्यानंतर तुम्हाला त्याचं निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण या ठिकाणी जी सूक्ष्मदर्शी दिलेली आहे बघा, ही हिला काय म्हणता असतात तुम्ही, सूक्ष्मदर्शिका आहे ही काचपट्टी बघा या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहे. या ठिकाणी जी आहे तर ती काय आहे, काचपट्टी आहे. काचपट्टीवर तुम्हाला एक डबक्यातील पाण्याचा जो आहे तर तो एक थेंब घ्यायचा आहे आणि त्याचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला असं दिसून येतील की त्याच्यात काही जीवजंतू आहे तर ते अशी इकडं तिकडं जाताना तुम्हाला दिसेल, त्यामध्ये हलताना दिसणार आहे. त्यामध्ये बघा, पाण्याच्या डबक्यातील पाण्याचा थेंब सूक्ष्मदर्शी खाली पाहिला की त्यामध्ये हालचाल करणारे असंख्य काय आहे तर ते सूक्ष्मजीव तुम्हाला दिसतील. सतत हालचाल करणारा अमिबा दिसेल बघा, या ठिकाणी तुम्हाला अमिबा दिलेला आहे बघा. अमिबा दिसेल. अमिबा प्रमाणे पॅराशियम हा सुद्धा एकपेशीय प्राणी आहे बघा. तर या ठिकाणी बघा, हा जो अमिबा आहे तर तो हा अमिबा नाही, तर हा काय आहे या ठिकाणी दिलेला आहे बघा. त्याचं नाव जे आहे तर पॅरामेशियम आहे. काय आहे, पॅरामेशियम आहे. हा पण काय आहे तर तो अमिबा सारखा एकपेशीय आहेत बघा. एकपेशीय प्राणी कोणकोणते आहेत, अमिबा आहे, पॅराशियम आहे. पॅराशियमचा फोटो तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. घोडा, अस्वल, कासव असे इतर प्राणी जे आहेत ते काय आहेत, बहुपेशीय आहेत. मग हे एकपेशीय आहेत, पॅरामेशियम आणि अमिबा आहे तर तो एकपेशीय आहे, आणि बाकीचे जे आहेत ते काय आहे, बहुपेशीय प्राणी आहेत. काय आहे, बहुपेशीय प्राणी आहेत. त्यानंतर आपल्या पाठीच्या मध्यावरून जी हाडांची माळ जाते तिला काय म्हणतात बघा. आपलं जे पाठ आहे, पाठीच्या मधोमध जी हाडांची माळ गेलेली आहे त्याला आपण काय म्हणतो, पाठीचा कणा असे म्हणत असतो. या पाठीच्या कण्यावरून प्राण्यांचे आपण काय वर्गीकरण केलेले आहे तर ते आता बघूयात. पाठीचा कणा असलेला किंवा नसलेल्या प्राण्यांचे पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राणी असे दोन गट आपण केलेले आहेत बघा. ज्यांना कणा आहे तर त्यांना पृष्ठवंशीय म्हणत असतो, आणि ज्यांना कणा नाही त्यांना अपृष्ठवंशीय प्राणी असे म्हणत असतो. त्यामध्ये बघा, जो साप आहे, मानव आहे, पक्षी, मासा, कंगारू हे काय आहे, पृष्ठवंशीय प्राणी आहेत. यांमध्ये पाठीचा कणा दिसून येत असतो किंवा त्यांच्या शरीरामध्ये हा पाठीचा कणा असतो, त्यामुळे हे पृष्ठवंशीय प्राणी आहेत. आणि काही जे प्राणी आहेत त्यामध्ये बघा, गोगलगाय असेल, झुरळ आहे, गांडूळ आहे, तर यांमध्ये, या प्राण्यांमध्ये पाठीचा कणा नसतो, म्हणून यांना आपण काय म्हणत असतो, अपृष्ठवंशीय प्राणी असे म्हणत असतो. त्यानंतर आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, अंडी घालणारे पिल्लांना जन्म देणारे प्राणी कोणकोणते आहेत बघा. अंडी घालून पिल्लांना जन्म जे देत असतात त्यामध्ये कोणते आहेत, कावळा असेल, कोंबडी असेल, अजून कोणते असेल बघा, तुम्ही सांग. म्हणजे जे काही पक्षी आहेत बघा, उडणारे पक्षी, काही अंडे घालून काय करतात, पिल्लांना जन्म देत असतात, म्हणजे स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात. म्हणजेच त्यांचे पुनरुत्पादन हे आपण शिकलेलो आहोत. म्हणजेच एक प्रकारे ते काय करतात, पिल्लांना जन्म देतात, म्हणजे पुनरुत्पादन करत असतात. कोंबडी अंड घालते व ती उबवते, काही दिवसांतून त्यात पिल्ले बाहेर येतात. गाय वासराला जन्म देते, गाई वासराची वाढ गायीच्या शरीरातच होत असते बघा.
गायचं जे पिल्लू आहे तर त्याला आपण वासरू म्हणत असतो, तर त्याचं वाढ जी आहे तर ती वाढ कशामध्ये होत असते, आईच्या पोटामध्येच होत असते. म्हणजे प्रजनन प्रकारानुसार प्राण्यांचे अंडज व परायुज प्राणी असे 2 प्रकार करू शकतो. बघा, प्रजनन या प्रकारानुसार आपण काही प्राणी बघा अंडज यामध्ये येत असतात, तर काही जरायुज. बघा, अंडज आणि जरायुज या 2 प्रकारामध्ये प्राणी जे आहेत ते प्राणी येत असतात. त्यानंतर बघा पुढील घटक शिकायचा आहे किंवा आपल्याला पुढील जो प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी बघा, तिसरा, घोडा असेल, अस्वल, कासव, सुसर, मासा, हरिण, बेडूक हे प्राणी कोठे आढळतात. बघा, हे जे प्राणी आहेत बघा, त्यामधील घोडा असेल, तसेच अजून कोणता आहे, बेडूक आहे, तर हे आपल्याला आपल्या आजूबाजूला आढळून येत असतात. त्यामध्ये बघा बाकीचे जे आहे, अस्वल आहे तर हा जंगली प्राणी आहे, जंगलात आढळतो. कासव जो आहे तो पाण्याच्या ठिकाणी आढळतो. मासा पाण्यातच आढळणार आहे. बेडूक जो आहे उभयचर आहे, दोन्ही ठिकाणी आढळत असतो. तसेच बघा सुसर असेल, हे जे काही प्राणी आहेत तर हे प्राणी आपल्याला जंगलामध्ये काही तर काही आपल्या निसर्गामध्ये किंवा आपल्या सभोवताली पण काही दिसून येत असतात. तर त्यामध्ये बघा काही जे प्राणी आहेत त्यांचं वर्गीकरण आपण कशा प्रकारे केलेलं आहे, तर बघा प्राण्यांच्या राहण्याच्या ठिकाणांवरून जे काही ज्या ठिकाणी राहत असतात, काही पाण्यात असतात, काही पाण्याच्या बाहेर असतात, काही दोन्ही ठिकाणी असतात, त्यानुसार आपण काय केलेलं आहे, राहण्याच्या ठिकाणावर त्यांचं आपण वर्गीकरण केलेलं आहे. बघा त्यांचे भूचर आणि जलचर असे सर्वसाधारण वर्गीकरण केलेले आहे. म्हणजे जमिनीवर राहते ते भूचर आणि काही पाण्यामध्ये राहतात ते जलचर असतात, असं सर्वसाधारण आपण वर्गीकरण केलेलं आहे. परंतु काही बेडूक आहेत, सॅलॅमेंडर आहेत, टोड आहे, हे प्राणी जे आहेत ते जमिनीवर पण राहतात आणि काही प्राणी पाण्यात पण राहतात. हे दोन्ही ठिकाणी राहतात म्हणून त्यांना उभयचर असे म्हणत असतो. सर्वसाधारणपणे आपण 2 हे केलेले आहे, तर ते कोणते, भूचर आणि जलचर. परंतु जे दोन्ही ठिकाणी राहतात त्यांना उभयचर पण म्हणत असतो आपण. अशा प्रकारे वर्गीकरण जे आहे तर ते राहण्याच्या ठिकाणी आपण वर्गीकरण केलेलं आहे. यामध्ये बघा घार, गरुड, कावळा, फुलपाखरे, मधमाशी हे विविध ठिकाणी राहत असले तरी ते हवेमध्ये संचार करतात, त्यांना खेचर असे म्हणतात. बघा, हवेमध्ये जे असतात त्यांना आपण, हवेमध्ये जे उडतात, जे पक्षी उडत असतील तर त्यांना आपण खेचर असे म्हणत असतो. बघा, मग अशा प्रकारे आपण जे प्राण्यांचं राहण्याच्या ठिकाणाहून आपण जे वर्गीकरण केलेलं आहे तर ते अशा प्रकारे आहे. काही भूचर आहेत, काही जलचर आहेत, काही उभयचर आहेत, काही खेचर आहेत, अशा प्रकारे आपण वर्गीकरण केलेलं आहे. जरा डोके चालवा, प्राण्यांचे वर्गीकरण कोणकोणत्या निकषांच्या आधारे केलेलं आहे. बघा, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे प्राण्याचं आपण वर्गीकरण केलेलं आहे त्यामध्ये आपण ज्या ठिकाणी राहतात, राहण्याच्या ठिकाणावरून वर्गीकरण केलेलं आहे, त्यांच्या आकारावरून वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर बघा अजून काय सांगू शकतो, पाठीच्या कान्यानुसार पृष्ठवंशी, अपृष्ठवंशी अशा प्रकारे आपण त्यांचं वर्गीकरण केलेलं दिसून येत असतं. तर त्याचा अभ्यास आपण प्राण्यांचे वर्गीकरण या घटकात केलेला आहे. त्याचं उत्तर तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर बघा, हे नेहमी लक्षात ठेवा, सजीव सृष्टीतील वनस्पती प्राण्यांमध्ये खूप मोठी विविधता आढळून येते. बघा, सजीव सृष्टीतील जे काही वनस्पती आहेत तसेच प्राणी आहेत तर यांमध्ये खूप मोठी विविधता आपल्याला आढळून येत असते. प्रत्येक वनस्पती आणि प्राणी वैशिष्ट्यपूर्ण आहेत, म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत. सजीव सृष्टीतील विविधता जपण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे. बघा, जी सजीव सृष्टी आहेत तर या सजीव सृष्टीची जी विविधता आहे ही जपण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे प्रत्येक प्राणी असू द्या, वनस्पती असू द्या, सर्वांना काय आहे तर वेगवेगळं वैशिष्ट्य आहेत. मग हे आपण विविधता जी आहे तर ती विविधता जपली पाहिजे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय शिकलो.
वनस्पतींचे खोडांचे आकार, उंचीनुसार, जीवनक्रम, कालावधीनुसार, आदिवासानुसार आपण त्यांचे वर्गीकरण केलेले आहे. त्यानंतर बघा प्राण्यांचे जे पेशी रचनेनुसार, पाठीच्या कण्यानुसार, पुनरुत्पादन पद्धतीनुसार तसेच आदिवासानुसार आपण त्यांचे काय केलेले आहे, वर्गीकरण केलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला वनस्पतीचे वर्गीकरण कशा प्रकारे केलेले आहे आणि प्राण्यांचे वर्गीकरण कशा प्रकारे केलेले आहे या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहे. त्यानंतर बघा आता पाठावरील जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय बघूयात. या ठिकाणी बघा, सांगा मी कोणाशी जोडी लावू, म्हणजे तुम्हाला जोड्या लावायच्या आहे. उभयचर, पृष्ठवंशीय, खवले असणारे, मग त्यामध्ये दुसऱ्या गटात आहे ख गटात माकड, साप आणि बेडूक. उभयचर कोणकोणते आहे, जे दोन्ही ठिकाणी असतात, म्हणजे पाण्यात पण असतात पाण्याबाहेर पण असतात, त्याला आपण बेडूक जे आहे त्या बेडूक जो दोन्ही म्हणजे उभयचर आहे आपण असं म्हणत असतो. पृष्ठवंशीय, ज्यांना पाठीचा कणा आहे. आता माकड जे आहे तर त्या माकड पृष्ठवंशीय मध्ये येत असतो, त्याला पाठीचा कणा आहे. तर खवले असणारे, सापाला बघा खवले असतात, म्हणून तो खवले वर्गीय यामध्ये येत असतो. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर बघा, आमच्यात वेगळा कोण. या ठिकाणी बघा, आमच्यात वेगळा कोण, बुरशी असेल, भूछत्र, शेवंती आणि स्पायरोगारा. आता मग शेवंतीचं काय आहे तर ते झुडूप असतं, म्हणून हा वेगळा असणार आहे. त्यानंतर आंबा, वड, ताड, हरभरा. बघा, आंबा असेल, वड असेल, ताड असेल, हे काय आहे, वृक्ष वनस्पतीमध्ये येत असतात. हरभरा जो आहे तर तो झुडूप यामध्ये येत असतो किंवा रोप यामध्ये येत असतो, म्हणून हरभरा हा जो आहे तर तो वेगळा आहे. त्यानंतर द्राक्ष, संत्रे, लिंबू आणि जास्वंद. तर जो द्राक्ष आहे तर द्राक्ष वेली या वनस्पतीमध्ये येत असतो, म्हणून तो वेगळा असणार आहे. त्यानंतर बघा, सूर्यफूल, वड, ज्वारी आणि बाजरी. बघा, सूर्यफूल असेल, तसेच ज्वारी असेल, बाजरी आहे. त्यानंतर वड जो आहे तर तो वृक्ष गटात येत असतो, म्हणून तो वेगळा असणार आहे. त्यानंतर बघा, पेरू, त्यानंतर मुळा, गाजर आणि बीट. बघा, मुळा, गाजर, बीट जे आहे तर ते जमिनीखाली वाढत असतात. पेरू जो आहे तर तो जमिनीवर म्हणजे खोडाला येत असतो, म्हणून पेरू जो आहे तर यामध्ये वेगळा आहे. हरिण, मासा, मानव आणि कृमी हे काय जे आहे तर बघा जमिनीवर असतात, हरिण, मानव आणि कृमी. परंतु जो मासा आहे तर तो मासा पाण्याखाली असतो, म्हणून मासा जो आहे तर तो वेगळा असणार आहे. त्यानंतर बघा, प्रश्न तिसरा आहे, आमच्यात फरक काय आहे. या ठिकाणी बघा, आमच्यात फरक काय आहे तुम्हाला सांगायचं आहे. एक मिनिट. बघा, त्यामध्ये पहिलं काय विचारलेलं आहे, सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती. ज्या वनस्पतींना फुलं येतात त्यांना सपुष्प वनस्पती म्हणत असतो, ज्या वनस्पतींना फुलं येत नाही त्या अपुष्प वनस्पती असतात. त्यामध्ये तुम्हाला उदाहरणं लिहायची आहे. अशा प्रकारे तुम्ही फरक सांगू शकता. वृक्ष आणि झुडूप यामधील तुम्हाला फरक सांगायचा आहे. वृक्षाची उंची जास्त असते, खोड टणक असतं, तसेच काही जमिनीपासून काही ठराविक अंतर गेल्यानंतर त्यांना खूप सारे ब्रांचेस येत असतात, डौलेदार असतात. तसेच झुडूप जे आहे तर त्यांना जमिनीलगतच फांद्या फुटत असतात व त्यांची उंची जी आहे तर ती उंची वृक्षाच्या तुलनेत कमी असते. आपण हे फरक जो आहे तर तो वरती आपण शिकलेलो आहोत, त्यामधून तुम्हाला लिहायचा आहे. पृष्ठवंशीय प्राणी आणि अपृष्ठवंशीय प्राणी. आता ज्या प्राण्यांना पाठीचा कणा असतो त्यांना आपण काय म्हणत असतो, पृष्ठवंशीय प्राणी म्हणत असतो, आणि ज्यांना पाठीचा कणा नसतो ते काय आहे, पृष्ठवंशीय प्राणी आहेत. पृष्ठवंशीय कोण, माकड आहे, वाघ आहे, सिंह आहे, हत्ती आहे, हे काय आहे तर पृष्ठवंशीय प्राणी आहेत. अपृष्ठवंशीय कोणते, गोगलगाय असतील, गांडूळ आहे, हे काय अपृष्ठवंशीय आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला फरक लिहायचा आहे.
सत्य की असत्य ओळखा. त्यामध्ये बघा गोगलगाय हा काय आहे, जलचर प्राणी आहे. सत्य आहे का, तर हा जलचर प्राणी नाही. पाण्यात राहतो का, तर नाही. म्हणून हे विधान जे आहे तर ते असत्य आहे. पुढचं विधान बघा, उभयचर प्राणी, उभयचर जे प्राणी आहे तर ते हवा व पाण्यात राहू शकतात. तर जे उभयचर प्राणी आहे तर ते कुठे असतात, जमिनीवर आणि पाण्यामध्ये. म्हणून हे विधान चुकीचं आहे. या ठिकाणी हवा दिलेला आहे त्यामुळे हे चुकीचं असणार आहे. त्यानंतर बघा, पृष्ठवंशीय प्राण्यात मेंदूचे कार्य अधिक विकसित झालेले असते. असं आपण म्हणू तर शकत नाही. बघा, पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये मेंदूचे कार्य अधिक विकसित झालेले असते. या ठिकाणी वर आपण बघूयात. यामध्ये बघा, पृष्ठवंशीय प्राण्यात मेंदूचे कार्य अधिक विकसित झालेले असते. असं आपण काही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं ते सांगावं लागणार आहे. असं आपण काही सांगू शकत नाही. म्हणजे मेंदूचे कार्य अधिकच विकसित झालेले असं म्हणू शकत नाही आपण. त्यानंतर बघा, अमिबा असेल, हा बहुपेशीय प्राणी आहेत. अमिबा काय आहेत, एकपेशीय आहेत. काय आहे, एकपेशीय आहेत. म्हणून हे विधान सत्य असणार आहे. अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तर याचं जे उत्तर आहे तर हे आपल्याला लगेच सांगता येणार नाही नेमकी सत्य का असत्य. तर तुम्ही अभ्यास करून तर हे शोधू शकता. कारण पृष्ठवंशी जे प्राणी आहेत त्यांचं मेंदूचे कार्य अधिक आहे असं आपण म्हणू. बघा, पृष्ठवंशीय प्राण्यांचे मेंदूचे कार्य अधिक विकसित झालेले असते असं सांगू शकत नाही. कारण बाकीचे पण जे प्राणी आहेत जे अपृष्ठवंशी आहेत तर ते पण कार्य करत असतात. म्हणून आपण असं म्हणू शकत नाही. म्हणून हे विधान चुकीचंच आपण ठरवूयात. त्यानंतर बघा, सत्य की असत्य याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर बघा, दोन नावे सांगायची आहे. यामध्ये बघा, सपुष्प वनस्पती, गुलाब, जास्वंद, मोगरा हे सांगू शकतात. वेले असलेले काकडी, द्राक्ष, भोपळा असेल, कारले असेल, तोंडले असेल, हे वेलीमध्ये येत असतात. दोन नावे लिहायची आहे फक्त. अपुष्प वनस्पती तुम्हाला शोधायचे आहेत. हा तुम्हाला होमवर्क असणार आहे. त्यानंतर बघा, वार्षिक वनस्पती जे आहे तर वार्षिक वनस्पती लिहायच्या आहे. तर वार्षिक वनस्पती कोणकोणत्या असणार आहे, गहू, बाजरी, तांदूळ असतील. हे काय वार्षिक वनस्पती आहे. मका असेल वार्षिक वनस्पती आहे. द्विवार्षिक कोणत्या, त्यामध्ये गाजर येणार आहे, मुळा येणार आहे. हे दोन वर्षाची पिकं असतात म्हणून द्विवार्षिक आहेत. त्यांचं जे जीवनकाल आहे तो 2 वर्षाचा आहे. त्यानंतर वृक्ष जे आहे तर ते वृक्ष, आंबा येत असतो, त्यामध्ये वड येत असतो, त्यानंतर चिंच येत असते. हे काय वृक्ष आहेत. झुडुपांमध्ये बघा, डाळिंब असेल, अजून इतर जे काही झुडूप वर्गीय येत असतात, तसेच जास्वंद असेल, हे काय आहेत तर झुडूप आहेत. बहुवार्षिक वनस्पती म्हणजे त्यांचा जीवनकाल जो आहे तो खूप साऱ्या वर्षांचा असतो. आंबा, चिक्कू, फणस, अजून कोणकोणते सांगू शकतो. हे काय आहे तर ते बहुवार्षिक वनस्पती आहे. हे यांची 2-2 नावे तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर बघा, खालील प्रश्नांची तुम्हाला उत्तर लिहायची आहे. या ठिकाणी बघा, खाली जे तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे तर त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. पहिला बघा, वनस्पतींचे अवयव कोणकोणते. वनस्पती जे आहे त्यांचे अवयव कोणते तर ते तुम्हाला लिहायचे आहे. मूळ, खोड, पान, फूल, फळ. अशा प्रकारे मुळांचे कार्य कोणते, जमिनीमधील पाणी असेल, पोषक द्रव्य असेल तर ते शोषून घेणे व वनस्पतीला पाठवणे. तर येथे मुळांचे कार्य असते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता काय आहे. सजीवांचे वर्गीकरण आपल्याला अभ्यास करण्यासाठी आपण काय करत असतो, त्यांचं वर्गीकरण करत असतो. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, सजीवांचे वर्गीकरण करताना कोणते निकष विचारात घेतले जातात. मग त्यांच्या उंची, आकार यांचा आपण काय करत असतो, निकष जे आहे तर ते विचारात घेत असतो. त्यानंतर बघा, वेलींचे काही वैशिष्ट्ये. आता वेलींचे वैशिष्ट्य आपण बघितलेले आहेत. ते कसला तरी आधार घेऊन जगत, म्हणजे एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या झाडाचा आधार घेऊन त्यांची वाढ होत असते. काही जमिनीलगत वाढत असतात, तसेच त्यांची
खोड जे आहे ते लवचिक असतं, हिरव्या कलरचं असतं. तर हे काय वैशिष्ट्य आहेत. रोपांची वैशिष्ट्ये सांगून उदाहरणे द्या. रोपांची उंची 1 ते 1.5 मीटर वाढत असते. त्यानंतर त्यांचे खोड जे आहे तर ते खोड नाजूक असतं. अशा प्रकारे तुम्हाला त्याचे वैशिष्ट्य लिहायचे आहे, उदाहरणं लिहायची आहे. मिरचीचं रोप असेल, त्यानंतर अजून सांगू शकतो टमाटा असेल, मेथी असेल, शेपू असेल, कोथिंबीर असेल, हे काय जे रोप आहेत ते त्यांची वैशिष्ट्ये लिहून तुम्हाला उदाहरणं लिहायची आहे. त्यानंतर बघा, प्राण्यांचे आणि वनस्पतींचे वर्गीकरण कोणत्या निकषांच्या आधारे कराल. या ठिकाणी तुम्हाला वरतीच उत्तर भेटून जाणार आहे. वनस्पतींचे कशा प्रकारे करायचे आहे, खोडांचे आकार, उंचीनुसार, जीवन क्रम, कालावधीनुसार, आदिवासीनुसार तुम्ही वर्गीकरण वनस्पतीचे करशाल. आणि प्राण्यांचे कसे, पेशी रचना, पाठीच्या कण्यानुसार, पुनरुत्पादन पद्धती, आदिवासानुसार तुम्ही वर्गीकरण करशाल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होते. बघा, प्राण्यांच्या शरीराचे जे संरक्षण जे आहे तर ते त्यांच्यावर येणारे जे केस आहेत किंवा शरीरावर काय म्हणतो आपण जे स्किन असते तर त्या स्किन, त्वचा जे आहे तर ते त्वचेमुळे शरीराचं संरक्षण होत असतं. त्यानंतर बघा, तुम्हाला आकृत्या काढायच्या आहे. या ठिकाणी बघा, वनस्पतीची आकृती काढायची आहे. त्यामधील मूळ, खोड, पाने हे भाग तुम्हाला दाखवायची आहे. वर बघा, आपण या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, या ठिकाणी वनस्पतीची आकृती काढायची आहे. या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्हाला त्याची नाव द्यायची. मूळ कुठे आहे, त्यानंतर खोड, पान, अशा प्रकारे तुम्हाला याची नावं द्यायची आहेत. अशा प्रकारे चित्र काढून तुम्ही त्याला नाव देऊ शकता. बघा, मूळ, खोड, पान हे फक्त 3च नाव द्यायचे आहे तुम्हाला. सोपं आहे. त्यानंतर उपक्रम तुम्हाला दिलेला आहे. बघा, उपक्रम काय आहे. या ठिकाणी बघा, रोप वाटिकेला भेट द्यायची आहे. तेथील वनस्पतींचे वर्गीकरण तुम्हाला करायचे आहे. म्हणजे रोपवाटिका जर बघितलेला असेल, शोचे कोणकोणते, फळांचे कोणते, फुलांचे कोणकोणते, अशा प्रकारे तुम्हाला वनस्पतीचं वर्गीकरण करायचं आहे. रोप कोणते, वृक्ष कोणते, म्हणजे जे त्यांच्या उंचीनुसार, म्हणजे ते असताना छोटेच असणार तुम्हाला, परंतु त्यांचं जे फळांचे जे आहे तर ते वेगळे करू शकतात, फुलांचे वेगळे. त्यानंतर झुडपं कोणकोणते आहे ते वेगळे करू शकता. त्यानंतर छोटे छोटे रोपं कोणकोणते असणार त्यांचं पण वर्गीकरण तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर दुसरा उपक्रम त्यांनी दिलेला आहे, प्राणी संग्रहालयाला भेट द्यायची आहे. देऊन प्राण्यांच्या विविधतेविषयी माहिती मिळवायची आहे. तर जे प्राणी आहेत, काही प्राणी कुठे जंगलामध्ये राहत असतात, वाघ कुठे राहतो, त्याचे वर्गीकरण, त्याची विविधता आहे, त्याची माहिती तुम्हाला मिळवायची आहे. त्यानंतर बघा, अजून एक उपक्रम दिलेला आहे, वनस्पतींच्या विविधतेवर निबंध लिहायचा आहे. तर वनस्पती तुम्हाला विविधतेवर आपण वरती अभ्यास केलेला आहे. त्या घटकांच्या आधारे तुम्ही, उपघटकांच्या आधारे तुम्ही काय करू शकता, निबंध लिहू शकता. त्यानंतर बघा, विविध वनस्पतींच्या बिया उन्हाळ्यात गोळा करायच्या आहे. आता उन्हाळा जेव्हा असतो तेव्हा वनस्पती, आंबा असेल, जांभूळ असेल, त्यानंतर अजून काही जे फळं जे आहेत ते उन्हाळ्यात येत असतात, त्यांच्या बिया काय करायच्या आहे, गोळा करून ठेवायच्या आहे. मग जर त्या बिया जर वाया गेल्या तर उन्हाळ्यात त्यांना पाणी भेटत नाही, मग ते खराब होत असतात. परंतु जर तुम्ही त्या गोळा करून ठेवल्या, पावसाळ्याच्या दिवसात जर तुम्ही त्या गोळा केलेल्या बिया जर टाकल्या, ज्या ठिकाणी मोकळ्या जागे आहे, माळरान आहे, टेकड्या आहे, डोंगर आहे, अशा ठिकाणी जर तुम्ही त्या बिया टाकल्या तर नक्कीच त्या ठिकाणी झाडं येऊ शकतात किंवा ते वृक्ष मोठे होऊन त्या ठिकाणी छान प्रकारे अशी मोठमोठी झाडं येऊ शकतात. मग हा छान असा उपक्रम करायचा आहे. उन्हाळ्यात बिया गोळा करून ठेवायच्या आहे, पावसाळा आले की ते गोळा केलेल्या बिया माळरान, टेकड्या या ठिकाणी तुम्हाला टाकायच्या आहे. अशा प्रकारे हे उपक्रम करायचे आहे. अशा प्रकारे आज आपण या पाठाचा
संपूर्ण जो अभ्यास आहे तर तो अभ्यास बघितलेला आहे. संपूर्ण घटक, उपघटक, कृती व इतर माहिती यांच्या आधारे या पाठाचा आपण अभ्यास केलेला आहे. तर आपला जो पाठ होता सजीवांतील विविधता तसेच वर्गीकरण आपल्याला अभ्यासासाठी खूप महत्त्वाचं असतं. अभ्यास सोपा होण्यासाठी आपण काय केलेलं आहे, सजीवांतील विविधता तसेच वर्गीकरण आपण केलेलं आहे. अशा प्रकारे आज आपण सामान्य विज्ञान इयत्ता 6वी यामधील जो पाठ होता तर या पाठाचा अभ्यास आपण केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे आपलं लेक्चर आवडलं असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. तर भेटूयात विद्यार्थी मित्रांनो पुढील अशा एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.